सुरू करा मॅडम. सर्व शेतकरी बंधूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. सेंद्रिय शेती आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मालिका चालू केलेली आहे. आणि आजच्या या मालिकेमध्ये आपण अल निनोच्या पार्श्वभूमीवर तूर पिकाची लागवड तंत्रज्ञान कसं करायचं आहे, ते त्यासाठी आपण कुठली खतं वापरायची आहेत, कुठल्या व्हेरायटी कुठल्या वाणांचा आपण निवड करायचं आहे, आंतरपीक कुठलं घ्यायचं आहे, या बाबतीत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर किरणजी जाधव सर, मुख्य कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वयित एकात्मिक शेती पद्धती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. मी सरांचे हार्दिक स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. आजचा हा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यातर्फे आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपणास माननीय कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी हे आपल्यासोबत अध्यक्षीय स्थान भूषवणार आहेत आणि सर आपल्यासोबत जॉईनही होणार आहेत. मी सरांचे स्वागत करते. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत मुख्य प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर खिजरजी बेग सर, आदरणीय संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सरांचे मी स्वागत करते. काही वेळात सरही आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. आजचे जे प्रमुख मुख्य कृषी विद्यावेत्ता आहेत हे डॉक्टर किरणजी जाधव जाधव सरांना ॲग्रोनॉमिस्ट आहेत जाधव सर. आणि ह्या नियोजनामध्ये म्हणजे खरीप पिकाचे कुठलेही पिक असो, या नियोजनामध्ये सरांचा चांगला अनुभव आहे. सरांनी बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहेत. सर हे बदनापूर इथल्या रिसर्च स्टेशनचे प्रमुखही सर राहिलेले आहेत. असे आज आपल्याला अनुभवी असे मार्गदर्शक मिळालेले आहेत. मी डॉक्टर जाधव सरांना विनंती करते की आमच्या उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथमतः आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर, संचालक संशोधन खिजर बेग सर, आमच्या सहकारी डॉक्टर बोरखेडे मॅडम, त्या कायम या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची आम्हाला संधी देतात. त्याचबरोबर या कार्यक्रमाची जी आखणी करतात ते डॉक्टर आनंद गोरे आणि शेकरू फाउंडेशन. आणि जे काही अ, शेतकरी मित्र जमा झालेले आहेत, तुळजापूरचे पण दिसत आहेत, अभिजित जाधव आणि बाकी सर्व जे दिसत आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. मित्र मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या जे काही आपल्याकडं पिकं आहेत त्यामध्ये तूर एक असं पीक आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये सर्वप्रथम आहे. आणि जर एखाद्या गोष्टीत आपण जर प्रथम असो तर आपलं एक आपल्यावरती एक जबाबदारी असते की आपण ते देशामध्ये अजून चांगल्या पद्धतीने आपण कसं पुढे जाऊ. विशेषतः तुरीची उत्पादकता वाढवणं हे आता आपल्या पुढे खऱ्या अर्थानं महत्वाचं लक्ष असणार आहे. तर आजच्या भाषणामध्ये किंवा आजच्या संवादामध्ये आपला हाच हेतू राहील की जर आपल्याकडं तुरीचं प्रत्येक शेतकऱ्यांनी जे जॉईन झालेले आहेत तर किंवा काही जे कृषीच्या क्षेत्रामध्ये जोडले गेलेले आहेत, जर आपल्या आसपास जर 10 क्विंटलच्या आसपास उत्पादन असेल प्रति एकरी बोलतोय आपण, तर एकरी उत्पादन कमीत कमी आपल्याला 15 क्विंटल आसपास न्यायचं. म्हणजे ते हेक्टरी जवळपास 37 ते 38 क्विंटल पर्यंत जातं. तसा जर आपण विचार केला तर 19 क्विंटल प्रति एकर पर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. जवळपास ते 50 क्विंटल पर्यंत जातं. तर याचा आपला हेतूच हा आहे की आपल्याला आता उत्पादकता कशी वाढवायची याच्याबद्दल आपण थोडीशी आज चर्चा करूया. मी माझी पीपीटी चालू करतो सर. विजिबल आहे का? विजिबल आहे सर, तर कंटिन्यू. ओके, थँक्यू. तर वाटली गेल्या हॅलो सर.
जाधव सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. गौरखेड मॅडम, काय जाधव सरांचा बोलता? आवाज येतोय का? हो. हो सर, येतोय सर. ओके, ठीक आहे. हं. आवाज येतोय? हा, येतोय येतोय. बोला. येत येतोय. ठीक आहे. तर एकंदरीत उत्पादन आपण काही लिव्ह झाले सर. मॅडम, सर लिव्ह झाले. सरांना कॉल करते, मी कॉन्टॅक्ट करते. हा हा सर, एकच हा हा. मिनिट. दर्शकांना विनंती आहे, काही एक तांत्रिक अडचणीमुळे सर पुन्हा आपल्याला जॉईन होतील. जाधव सर, आवाज येतोय? बरोबर. हॅलो. मी जॉईन होतोच त्याला. तुम्ही जॉईन आहात, तुमची रेंज रेंज व्यवस्थित नाहीये जाधव सर. हा जॉईन आहे, रेंजचा इश्यू आला बहुतेक. हा, रेंजचा इश्यू मला आहे. लक्षात तुम्ही ते आलं ते. पीपीटी तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्ही म्हणजे हे झाला, लिव्ह लक्षात झाले आलं, फक्त. काहीतरी बहुतेक रेंजचा इश्यू आला. हा हा. हे स्लाइड शो करायचं. इथं दिसतंय का हे काही? हे दिसतंय, स्लाइड शो नाही झालं फक्त. फुल मला वाटतं ते स्लाइड शो मध्ये जात नाही, काहीतरी इश्यू येतो. तर दिसतंय क्लिअर? दिसतंय क्लिअर, पण स्लाइड शो पहा बरं. नाहीये. खाली 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 एक. पहा बरं. हा, ठीक आहे. आता आता कंटिन्यू करा. कंटिन्यू करा आता. आता दिसतंय? झालं हा, स्लाइड शो झाला. हा, ठीक. तर पिकाच्या शेवटी येणारे आवर्षण असेल, म्हणजे आपल्याकडं जेव्हा आपण लागवड करतो त्यानंतर आपल्याकडे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये थोडासा कोरडा हवामानाचा पिरियड येतो आणि त्यामुळे तुरीचं उत्पादन कमी होतं. आता आपल्याला तुरीचं उत्पादन जवळपास एकरी जर आपल्याला 15 ते 18 क्विंटल जर घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्यामध्ये ज्या मिसिंग लिंक आहेत त्याच्यामध्ये वाणाची निवड एक आहे, जातींची जमिनीची निवड आहे आणि बीज प्रक्रिया आणि वेळेवर पेरणीचा जो विषय आहे याला आपण थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये प्रमुख बाबी आपण त्या म्हणल्या त्याच आहेत: वाणाची निवड, बीज प्रक्रिया, आंतरपीक, लागवड पद्धती, गंधक, लोह. तर आपण पहिल्यांदा जमिनीची वाणाच्या जे बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर यावर्षी आपण 3च वाणांचा जास्तीत जास्त आपल्या मराठवाड्यासाठी सांगतोय. त्यामध्ये बीडीएन 711, बीडीएन 708. तर 711चं वैशिष्ट्य आहे की 150 ते 155 दिवस लागतात आणि भारी जमीन किंवा बागायतीसाठी मात्र आपण 736 जी जुनी वाण आहे याच्यापैकी मग आता आपण घेऊ शकतो बीडीएन 716. हा दाण्याचा रंग लाल आहे, मर व वांज रोगास प्रतिकारक आहे. हा कालावधी 165 ते 167 दिवस आहे. हेक्टरी याचं उत्पादन 18 ते 20 आहे, परंतु शेतकरी याच्यापेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकतात. पाण्याची मात्र याला सोय लागते. या वाहनाबद्दल खूप चर्चा झालेली आहे. गोदावरी वाहन आहे हा आणि 2013-41 याचं नाव आहे. तर जास्त उत्पादन देणार आहे, पांढरा आहे, कालावधी 160 ते 165 दिवस आहे, मर व वांज रोगाला प्रतिकारक आहे. ह्याची वैशिष्ट्ये अशी आहेत की हा बीडीएन 2 आणि ICP 7035 या वाहनांची याची आपण याचा संकरातून तयार केलेला आहे. याच्या झाडांचा आकार खूप छान आहे, फांद्यांची रचना खूप चांगली आहे. साधारणतः 11 ग्रॅम पर्यंत प्रति 100 वजन आहे.
आणि याच्यामुळे याची उत्पादकता खूप चांगली आहे. तर सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे याला मर आणि वांज रोग गेल्या 4-5 वर्षामध्ये दिसून आलेला नाहीये. आणि अशा पद्धतीने प्लॉट आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसून आलेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतावरती. अतिशय चांगला पद्धतीनं हा वाण वाढतो. मग याची आपल्याला असं उत्पादन घ्यायसाठी काय करावं लागेल? हा आपण आज आज आपण शेतकऱ्यांचं पण पाहतोय, तर साधारणतः निपाणी इथला शेतकरी त्याचं 15 प्रति म्हणजे 45 क्विंटल 3 एकरात म्हणजे 15 क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेतलेलं आहे. तर आपली इच्छाच अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना ॲव्हरेजमध्ये एवढं उत्पादन आलं पाहिजे. आपल्याकडेच नाही तर हा वाण आम्ही गोदावरीचा वाण गुजरातमध्ये सुद्धा दिला होता. तिथं सुद्धा त्याचं वाणाचं उत्पादन अतिशय चांगलं आलेलं आहे. 12 ते 13 क्विंटल प्रति एकरी आलेलं आहे. मग आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ह्या वर्षी जर आपल्याला लक्ष करायचं ते म्हणजे आंतरपीक पद्धती. तर आंतरपीक पद्धतीचा फायदा काय होईल? ह्या वर्षीची परिस्थिती पाहता समजा आपल्या नंतरचं जर एखादा दुष्काळी परिस्थिती आली, तर आपल्याला सोयाबीनसारखं पीक मिळेल. आणि समजा मधल्या काळात जर काही पावसाचं आवर्षण आलं, तर सोयाबीनचं जेव्हा नुकसान होईल, तेव्हा तुरीपासून काहीतरी उत्पादन मिळेल. अशा पद्धतीने आपण जर आंतरपिकं घेतली, मूग आणि उडीद सुद्धा आपण पीक यावर्षी घेऊ शकतो, जर पाऊस वेळेत झाला आहे जून महिन्याच्या अगोदर. आणि जर तो जूनच्या पुढे गेला, तर मग आपण सोयाबीन आणि तुरीचं आंतरपीक घ्यावं. आणि जर तो जूनच्या आत झाला, तर मूग आणि उडदाचं आंतरपीक सुद्धा त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. ज्यांच्याकडे जनावरे आहेत, त्यांनी बाजरीचा सुद्धा पर्याय घ्यायला हरकत नाही. कारण यावर्षी चाऱ्याची एक मोठी कमतरता पुढे येण्याची शक्यता आहे. या दृष्टीनं आपण तूर आणि बाजरी 4:2 या प्रमाणात सुद्धा चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो. आणि बाजरीपासून आपल्याला जनावरांना चाराही होईल आणि धान्य पण मिळेल. आणि त्याचबरोबर हे याचे आपल्याला काही आम्ही मुद्दाम इथं चित्राच्या स्वरूपात म्हणजे एकंदरीत तुरीच्या स्वरूपात आपल्याला सांगण्याची काही गरज नाही. महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी आंतरपीक जाणतो. फक्त आंतरपिकामध्ये मेहनत आहे, थोडं नियोजन आहे. 4 ओळी जर आपल्याला घ्यायच्या असतील सोयाबीनमध्ये, तर इकडं 2 ओळी आणि इकडं 2 ओळी मधल्या नळ्यामध्ये आपल्याला तूर ह्या पद्धतीने आपण ट्रॅक्टरच्या द्वारे सुद्धा नियोजन करू शकतो. काही जण 5 नंतर 1 ओळ सुद्धा ठेवतात. ती सुद्धा चालू शकतं. म्हणजे 6 फणी जर असेल तर. काही जण थोडक्यात आपल्याकडे जी शक्यता आहे, ज्या पद्धतीने आपल्या ट्रॅक्टरची रचना आहे, त्यामध्ये 1 ओळ तुरीची द्यायची आहे आणि बाजूचे 2-3 जे फ्लँक आहेत, 3-3 असतील तर 3 आणि 3 6 ओळी. पण आपल्याला एक बघायचंय की आपली आंतरपीक पद्धती आपण कशा पद्धतीने इथं घेऊ शकतो. ही एक आपली शिफारस आहे तूर अधिक मकाची बदनापूरच्या संशोधन केंद्राची, की ती आहे तूर अधिक मधुमका अथवा बेबी कॉर्न एकाच 2. याचा फायदा असा होणार आहे यावर्षी, की जर समजा जर सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला, तर हा 60-70 दिवसात येऊन जाणारं पीक आहे. त्यावर आपल्याला चारा मिळणार आहे या दरम्यान. कारण चाऱ्याचा एक मोठा विषय मला वाटतं राहील. म्हणून मला वाटतं की ह्या वर्षी ही सुद्धा एक चांगली पीक पद्धत आहे. पाण्याचं जर एखादं स्प्रिंकलर जरी आपल्याला शक्य असेल 30व्या दिवशी, तर ते मकाला काम करून जाईल आणि तुरीला काम करून जाईल. आणि लगेच आपलं 60व्या-70व्या दिवशी आपलं हे पीक निघेल. मार्केटमध्ये भाव पण चांगला मिळतो. त्यामुळं ही सुद्धा एक चांगली आंतरपीक पद्धत आपल्याला घेता येऊ शकते. हे पण उडदाचं पण एक चांगलं आंतरपीक आहे. हे काळ्या रानामध्ये, चांगल्या भारी जमिनीमध्ये आपला पोतही चांगला राहतो आणि हे मग तूर आणि उडीद निघाल्यानंतर आपण ऊसाचं क्षेत्र याच्यावरती घेऊ शकता. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की हे आपलं जमीन इम्प्रूव्हमेंट करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे तूर अधिक उडीद किंवा तूर अधिक मूग हे राहील. आता याच्याशिवाय तूर आणि ज्वारीचं सुद्धा काही भागामध्ये घेत होते. परंतु आता ते हायब्रिडचा चांगला वापर होत नाही म्हणून आपण ती जास्त शिफारस सांगत नाही. पण कापूस अधिक तूर ही एक पद्धत मला वाटतं ह्या भागात घ्यायला हरकत नाही. अजूनही शेतकरी तो घेतो. फक्त तो पाटा खूप लांब-लांब असतो. त्याच्याऐवजी 400 किंवा 600 या प्रमाणात जर आपण जर कापसामध्ये घेतली, तर आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळेल. आणि याच्यापासूनचं उत्पादन मिळायला आपल्याला एकतर आपलं पल्सेसमध्ये आपण खूप कमी उत्पादन आहे, असं आपण पाहिलं. आणि त्याची आपल्याला आयात करावी लागते काही प्रथिनं म्हणजे आपली पल्स कमी असल्यामुळं. तर याच्यामध्ये तुरीचं योगदान सुद्धा चांगलं राहील आणि कापसाचं क्षेत्र खूप असल्यामुळं कापसामधलं आंतरपीक हा एक चांगला पर्याय आहे. आता बीज प्रक्रियेमध्ये आपण एक लक्षात ठेवायचं की आपण वाणासाठी धडपड करतो, गोदावरीचं बियाणं मिळण्याची धडपड असते किंवा BDN 716चं असतं 711. पण आपण बीज प्रक्रियेकडे पाहिजे तितक्या गांभीर्यानं पाहत नाही. आपलं वाटतं, परंतु त्याच्यापेक्षा मला असं वाटतं, की ह्या ट्रायकोडर्मा आणि द्रवरूप रायझोबियम, स्फुरद आणि पालाश यांची प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्यावं, की 1 दिवस ते 2 दिवस अगोदर पेरणीच्या हे आणून घ्यायचं. जास्त दिवस अगोदर आणून ठेवलं तर आता तापमान खूप आहे. तर त्याच्यामुळे ते आपल्याकडे ठेवण्याची सोय नसते. या दृष्टिकोनातून हे आपल्या पेरणीच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर आपण हे म्हणजे जाणीवपूर्वक आपल्या रॅकमध्ये असणं गरजेचं आहे.
म्हणजे आता पेरणीची आठवडा आहे तर मला असं वाटतं की एक लिस्ट ठेवावी शेतकऱ्यांनी, की माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत का. त्याच्यामध्ये बियाणं 1 नंबर, 2 नंबर आपलं हे बीज प्रक्रिया असावी. कारण खर्च कमी आणि फायदा जास्त, हे सूत्र म्हणजे बीज प्रक्रिया. त्याच्यामुळे आपल्याला मर रोगाचं जर असेल तर आपण ट्रायकोडर्माची ट्रीटमेंट करायची 3 ते 4 ग्रॅम प्रति किलो. आणि रायझोबियम, स्फुरद आणि पालाश हे खूप सोपं आहे, परंतु हे घेणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पण तुरीसाठीच घ्यायचंय रायझोबियम, कारण रायझोबियम सोयाबीनचं वेगळं आहे, जॅपोनिकम आहे. तर आपल्याला जाऊन कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन किंवा आपल्या एखाद्या कृषी दुकानात गेल्यानंतर चांगल्या कंपनीचं आपल्याला पाहिजे, जर ते विद्यापीठाचं असेल तर अतिशय उत्तम. तर ते रायझोबियम हे आपल्याला तुरीसाठीचं वेगळी स्ट्रेन असते. रायझोबियम स्पेशीज जी आहे ती वेगळी आहे तुरीची. आणि जे सोयाबीनसाठी वापरतो ती वेगळी आहे. तूर, मूग आणि उडीद ह्या तिघांसाठी पण एकच स्ट्रेन आपण वापरू शकतो रायझोबियमची. तर हे एक लक्षात ठेवावं. स्फुरद आणि पालाश मात्र सर्व पिकांसाठी समान आहे. पण रायझोपॉस हे जर तुम्ही घेतलं तर आपल्याला हे काम होऊन जातं. त्याचबरोबर आजकाल जे गंधक विरघळणारे जीवाणू हे सुद्धा आलेले आहेत. म्हणजे तुम्ही ते सुद्धा ऍड करू शकता याच्यामध्ये, की जेणेकरून आपली बीज प्रक्रिया हा एक महत्वाचा टप्पा आपला पूर्ण होतो. म्हणजे आपल्या 2 गोष्टी झाल्या, एक बियाणं, दुसरं बीज प्रक्रिया. जीवाणू संवर्धन वापरण्याची पद्धत जर आपण पाहायला गेली तर आता गुळाचा जो जुनी जी पद्धत आहे ती आता कमी झाली, पण आता द्रवरूप जीवाणू खतं खूप महत्वाचे आहेत. दुसरीकरण होत नाही, सगळं ते फायदेच आहेत. म्हणजे जैविक खतांच्या भुकटीपेक्षा 10 पट कमी मात्रा द्यावी लागते. द्रवरूप जीवाणू खताचा वाहतुकीचा खर्च कमी होतो. म्हणजे इतकं सोपं आहे की मला वाटतं की हे आपण मिस करायलाच नकोय. तर मला वाटतं की आजच्या या आपल्या संवादाचा हा फायदा व्हावा, की आपण आपल्या खरेदीमध्ये जे काही जैविक खत आहे ते निश्चितपणे ठेवावं. आता पेरणीमध्ये अंतर हा एक शेतकऱ्यांच्या मध्ये असलेला मोठा प्रश्न आहे. विशेषतः तुरीमध्ये, विशेषतः गोदावरीमध्ये. कारण यांची ब्रँचिंग चांगली होते, त्यामुळे शेतकऱ्याला किती फूट लांब जावं याचं काही लक्षात येत नाही. आणि तो मग 7 फूट, 8 फूट, 9 फूट, 10 फूट. मला वाटतं 6 फूट ते 7 फूट. खूपच भारी जमीन असेल तर 7 फूट. जर नॉर्मल जमिनीमध्ये 6 फूट बाय 1 पाण्याची जमीन असेल तर, ड्रीप असेल तर, आणि जर आपल्याकडे ड्रीपची सोय नाही, आपण साधी पेरणी करत आहोत, तर 3 फूट म्हणजे आमची जी रिकमेंडेशन आहे 90/20 किंवा मग जास्तीत जास्त 4/1 फुटावरती आपण लागवड करायची आहे. आणि जर आपल्याकडे जर पाण्याची उपलब्धता आहे, तर मग आपण मग ड्रीप विशेषतः, तर मग आपण 6/1. पण शेतकरी मी पाहिलं की खूप लांब लांब अंतरावर याचं ट्राय करतायत. तर मला वाटतं की 6/1 हे एक चांगलं अंतर राहील. बियाण्याची मात्रा त्यामुळे खूप कमी लागते 6/1 वरती. साधारण 2 किलो बियाणं आपल्याला लागतं आणि अतिशय चांगले रिझल्ट त्याच्यामुळे प्राप्त होतात. पेरणी अंतराचे खूप मोठे प्रयोग आहेत, जसं मी सांगितलं. जर आंतरपीक घेतलं तर आपल्या 4 ओळी सोयाबीनच्या घेतलं 225 सेंटीमीटर अंतर पडतं. जर आपण त्याच्यापेक्षाही 6 ओळी घेतल्या तर अजून जास्त अंतर पडतं. आता हे जोडओळ पद्धत आहे पहा, 90 सेंटीमीटरची जोडओळ घ्यायची आणि 2 जोडओळीतलं अंतर तुम्ही 180 सेंटीमीटर म्हणजे 6 फूट ठेवायचं. म्हणजे अशाही पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता. 90ची जोडओळ आणि 2 जोडओळीतलं अंतर 180 सेंटीमीटर. अशा पद्धतीने तुम्ही एक चांगलं नियोजन होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही मशागत चांगली करू शकता. आणि त्याच्यामुळे एक आपल्याला जो काही एकरी उतारा आहे तोही चांगला मिळतो. तुम्ही याच्यापेक्षा अजून आंतरपीक जर घेतलं तर 270 पर्यंत पण जाऊ शकता. पण आंतरपिकाचा फायदा असा होईल की त्या मोकळ्या जागेमध्ये तुम्हाला एक चांगलं उत्पादन सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल याचं आपल्याला मिळून जाईल. आता खत व्यवस्थापनामध्ये थोडं आजकालची जी खताची उपलब्धता आहे ती लक्षात घेऊन आपण निर्णय घ्यायचा आहे. याच्यामध्ये नत्राचा वापर अत्यंत कमी करायचा आहे, ही एक बाब आपण अंडरलाईन करून ठेवावी. याच्यामध्ये केवळ आपल्याला 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 25 किलो पालाश लागतो, जर पालाश कमी असेल तर आपल्या जमिनीत. म्हणजेच साधारणतः आपल्यासाठी जर खतांच्या हिशोबात सांगायचं झालं तर 125 किलो डायमोनियम फॉस्फेट, डीएपी, पण डीएपीची उपलब्धता कमी आहे बाजारात. ते लक्षात घेऊन 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला हेक्टरी लागणार आहे. इतकंच खत बास होतं. आणि पालाशची कमतरता असल्यास तो आपल्याला 30 किलो पालाश म्हणजे 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचंय. 25 किलो किंवा मग सल्फेट ऑफ पोटॅश म्हणून मिळतं ते आपल्याला घ्यायचंय. आणि 20 ते 25 किलो गंधक जर आपण आतापर्यंत कधी वापरला नसेल तो जमिनीतून द्यायचा आहे. आणि जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वापरत असाल तर गंधक वेगळा द्यायची गरज नाही. जर आपल्या जमिनीत झिंक सल्फेटची कमतरता असेल
तर ते सुद्धा आपल्याला झिंक सल्फेट सुद्धा द्यायचंय. अजून एक आमची शिफारस आहे विद्यापीठाची, ही पण आपण नीटपणे पाहावी. महाराष्ट्रातील आवर्षण प्रमाण विभागातील मध्यम खोल काळ्या जमिनीसाठी आपल्याला काय करायचंय की 25-50-25 आणि त्यानंतर साधारणतः आपल्याला 2 फवारण्या घ्यायच्या आहेत. 19-19-19 हे विद्राव्य खत मिळतं. हे 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन आपल्याला 2 फवारण्या करायच्या आहेत. फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेला. विनाकारण अतिशय जास्त फवारण्या करण्याची गरज नाही. केवळ 19-19च्या 2 फवारण्या करायच्या जिरायत तुरीसाठी. आणि जर आपल्याकडे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे असं लक्षात आलं, तर आपल्याला 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 1 जमिनीतून द्यायचे. जर जमिनीतून नाही देणं शक्य असेल, तर मग सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड 2 हे 0.5% पिकाच्या फुलधारणेच्या अवस्थेत फवारायचे. मला वाटतं जिरायतीसाठी हे मोर दॅन सफिशियंट आहे. आपल्या पिकाची गरज, आपल्या पिकाची अवस्था बघून हा निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 2च फवारण्या करायच्या आहेत. एक ग्रेड 2 ची 0.5% न फवारणी करायची फुलधारणेच्या अवस्थेत, आणि दुसरी 19-19-19 आहे ते आपल्याला एक विद्राव्य खत सुद्धा 2 वेळेस द्यायचंय. आणि जर आपली जमिनीत आपल्याकडे पाण्याची सोय आहे, तर आपल्याला मग ड्रीप असेल तर त्याचा मी तुम्हाला शेड्यूल देतोय. तो सुद्धा आपण पाहू शकता. हा ठिबकसाठी आहे. ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांना काय आहे चान्स, की ते स्प्लिट करू शकतात. कसे स्प्लिट करू शकतात? खताची विभागणी करू शकतात. म्हणजे साधारणतः 4 महिन्यापर्यंत ते आपलं विभागणी करू शकतात. उदाहरण पहिल्या महिन्यामध्ये 2 विभागणी करायच्या. 2 विभागणी करून काय द्यायचं आपल्याला? खत द्यायचं आपल्याला 4 किलो नत्र, 16 किलो स्फुरद. म्हणजेच किती द्यायचं आहे? साधारणतः 1.86 किलो युरिया द्यायचा आहे आणि 13 किलो 12-61 द्यायचा आहे. हे झाले तुमचे आपल्या साधारणतः 2 आपल्या विभागणी केल्या तर पहिल्या महिन्यातले. दुसऱ्या महिन्यात काय करायचे? 3 विभागणी करायची. याच्यामध्ये आपण युरिया द्यायचा आहे जवळपास 8 किलो आणि 19 किलो 22-12-61 द्यायचा आहे. आणि 0050 म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश, तो 10 किलो द्यायचा आहे. तिसऱ्या महिन्यात आपण साधारणतः पेरणीनंतर 61-70-80 दिवसांनी साधारण आपण काय करायचंय 6-12-8 हा देण्यासाठी 8 किलो परत युरिया आणि 12-61-19 किलो आणि 0050 16 किलो. आणि शेवटच्या महिन्यामध्ये 2 विभागणी करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 9 किलो युरिया आणि 14 किलो सल्फेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. असं जर केलं तर आपले खत वाचणार आहे. 5 किलो नत्राची बचत होते, 10 किलो स्फुरदची बचत होते आणि 5 किलो पोटॅशची बचत होते. म्हणजे आपण जर ड्रीप असेल तर आपण ह्या पद्धतीने आपलं खताचं नियोजन करू शकतो. यासोबतच झिंक सल्फेट प्रति हेक्टरी 15 किलो आपल्याला पेरणीवेळी वापरायचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 1 हे जमिनीतून आपल्याला द्यायचंय आणि ग्रेड 2 ची 0.5% प्रमाणे फवारणी करायची. हे आपलं ऍडिशनल राहील या नत्र, स्फुरद, पालाश यांच्या सोबत. हे मला वाटतं की हे चांगलं उत्तम नियोजन होऊ शकतं आपल्याकडून. आंतरमशागतीबद्दल शेतकऱ्यामध्ये चांगला अभ्यास आहे. त्यामध्ये आपण अधिक जास्त सल्ला देण्याची, मार्गदर्शन करण्याची गरज नाही. परंतु शेंडा खोडणे ही एक चांगली पद्धत आहे तुरीमध्ये. विशेषतः 45-65 दिवसांनी शेंडा खोडायचा आहे. याचा फायदा आपल्याला संख्या वाढते आणि तुरीचे झाड अधिक उत्तमरित्या फळधारणा करते. पहिली आणि दुसरी आपण कोळपणी सुद्धा आपण करू शकतो. जर आपण तणनाशक वापरलं तर थोडं बदलेल. जर आपण तणनाशकामध्ये मी पुढे घेतलेलं आहे. तर तणनाशकावर आपण पुढच्या स्लाइडमध्ये सांगूया. हे शेंडा खोडण्याचे आम्हाला असे रिझल्ट दिसलेले आहेत पहा. आपण बघतोय तो प्लॉट कशा पद्धतीने त्याला फुलोरा आलेला आहे, ब्रँचिंग आलेली आहे. तर शेंडा खोडण्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. शेंडा खोडण्यावर आपण 1-2 फवारण्या करू शकता. एक मॅपिकट क्लोराईड नावाचं जे औषध आहे ते 50 ग्रॅम ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट प्रति हेक्टर याप्रमाणे आपण फवारू शकतो. आपल्या कळी अवस्थेमध्ये म्हणजे फुल येण्याच्या पूर्वी हे आपण फवारू शकता. याचा फायदा अतिशय चांगला होतो. याच्यावर GA3 75 ppm हे आपण 2दा फवारणी करू शकता. एक कळी अवस्था आणि दुसरी आपली जी शेंग असते शेंग भरण्याची अवस्था. तर 2 शेंडा खोडणे आणि आपल्या जेव्हा लक्षात येतं की पीक हे चांगलं साथ देऊ शकतं, पिकाची वाढ उत्तम आहे, त्यावेळेस असे आपल्याला जर आपण काही घटक दिले तर याचा निश्चितपणे फायदा होतो आणि आपलं मग उत्पादन सुद्धा वाढतं. शेंडा खोडण्यासाठी आजकाल मशीन पण उपलब्ध आहे. आपल्याला मॅन्युअली आता करायची गरज राहिलेली नाही.
आता हे तणनाशकाबद्दल सांगितलं, पेंडिमिथिलिन हे खूप जुनं तणनाशक आहे. याच्यामध्ये अजून एक दोन तणनाशक आपल्याला खूप चांगले पद्धतीनं रिझल्ट येतात. याच्यामध्ये प्रोपाक्विझॉल प्लस इमॅजिथिपिर असेल, इमॅजिथिपिर प्लस क्विझॉल्फॉप असेल, ते टँक मिक्स आहे. आणि टँक मिक्स म्हणजे इमॅजिथिपिर वेगळं आणायचं, क्विझॉल्फॉप वेगळं आणायचं आणि दोघांचं मिश्रण करायचं. इमॅजिथिपिर साधारणतः 100 ग्रॅम ऍक्टिव्ह ग्रेडियंट प्रति हेक्टर आहे. क्विझॉल्फॉप 50 ग्रॅम प्रति हेक्टर आहे. हे खूप चांगले रिझल्ट येतात त्याचे. आणि जे सध्या अजून मला वाटतं शेतकरी वापरत असतील ते इमॅजिथिपिर प्लस इमॅजिमॉक्स, हे पण चांगलं उपलब्ध आहे, बाजारामध्ये पण उपलब्ध आहे. याचे पण खूप चांगले रिझल्ट येतात. आणि जे आता नवीन आम्ही जे टेस्ट केलंय त्यामध्ये पेंडेमिथिलिन प्लस इमॅजिथिपिर, हे सुद्धा एक चांगलं, म्हणजे 4 तणनाशक का सांगतोय मी? एकच तणनाशक सतत वापरायचं नाही. म्हणजे आपला पिकांचा तणनाशक, जसं पिकाचा फेरपालट माहिती आहे आपल्याला, तसं तणनाशकात सुद्धा फेरपालट. ह्या वर्षी जर आपण एक तणनाशक घेतलं असेल, तर आपण बघा ह्या वर्षी घेण्यापूर्वी की गेल्या वर्षी आपण तणनाशक कोणतं घेतलं, कोणते तण वाढले होते, आणि मग त्यानुसार आपण तणनाशकांची निवड करायची. साधारणतः जे इमॅजिथिपायर किंवा इमॅजिमॉक्स आहेत, हे ब्रॉड लीव्ज आणि सगळे कंट्रोल करतात. क्युझॉल्फॉप आहे किंवा प्रोपाक्युझॉल्फॉप आहे, हे आपले गवतवर्गीय तण कंट्रोल करतं. यानुसार आपल्याला नियोजन करायचंय. तर हे दोन तणनाशक मुद्दा मी तर सेपरेट दिलेले आहेत. हे सुद्धा खूप चांगले रिझल्ट मिळतात. इमॅजिथिपिर प्लस इमॅजिमॉक्स किंवा केवळ इमॅजिथिपायर. आणि जसं मी इथं सांगितले पूर्वी, ते तर आहेतच. प्रोपाक्विझॉल्फॉप प्लस इमॅजिथिपायर आणि इमॅजिथिपिर प्लस क्विझॉल्फॉप. आपण याचा फोटोही काढू शकता जर आपल्याला जर आठवत नसेल तर, की जेणेकरून आपण ते नंतर सुद्धा घेऊ शकता. हे इथं रिझल्ट पण दाखवलेत आपण. हे 2 नंबर प्लॉट, 8 नंबर प्लॉट, हा ड्रोन पिक्चर आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं तणाचं नियंत्रण झालं. पूर्ण काळा प्लॉट दिसतो आपल्याला तो. जवळपास 40व्या दिवशीचा फोटो आहे हा. हे एक बारामतीतला एआय तंत्रज्ञानावरचा हा प्रयोग आहे. आपण गोदावरी वाहनाचं उत्पादकता कशी वाढेल यासाठी एआय टेक्नॉलॉजीमध्ये काय असतं की सॅटेलाइटच्या पद्धतीनं अंदाज घेऊन, जमिनीचं परीक्षण करून आणि हवामानाचा अंदाज घेऊन आपण पाणी आणि खत व्यवस्थापन करतो. आणि त्याच्यामुळं आणि त्याचबरोबर कीड व रोग हे थोडं पूर्वी म्हणजे आपल्या पिकावरती येण्यापूर्वीच आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर सुद्धा घेऊ शकतो, किंवा ते येऊ नये म्हणून आपण चांगली काळजी घेऊ शकतो, जर ते काही खूप सुटेबल कंडिशन असेल तर, कीड आणि रोगासाठी. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला खूप खर्च करायचा आहे. एआय तंत्रज्ञानाचा खरा उपयोग काय आहे, की आपला खर्च कमी करायचा आहे. यासाठी आपण एआय तंत्रज्ञान योग्य वेळेत, योग्य वेळी, योग्य मात्रेमध्ये जर जेव्हा वापरतो, त्याला आपण प्रिसिजन ऍग्रिकल्चर म्हणतो. ती प्रिसिजन ऍग्रिकल्चर किंवा काटेकोर शेती पद्धती ही एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सहजपणे करू शकतो. हा एक प्रयोग आपण काही जे शेतकरी भेटले असतील केव्हीके बारामतीच्या प्रक्षेत्राला, त्यांनी पाहिला असेल. काही प्रमाणात तुरीची रोपाद्वारे लागवड करण्याची सुद्धा एक शिफारस 5, 7, 8 वर्षापूर्वी बदनापूर केंद्रातून झालेली आहे. याच्यामध्ये रोपांची पद्धत आपण 2 पद्धतीने करू शकतो. एक पॉलिथिन बॅग मधून आणि दुसरी गादी वाफ्यावरती. आणि मग ह्या गादी वाफ्यावरती वाढलेली जी काही तूर आहे किंवा पॉलिथिन बॅग मधली तूर आहे, ही आपण साधारणतः 30 ते 40 दिवसापर्यंत जी आपल्याला काय करायचे, ट्रान्सप्लांटिंग करायचे. हे ट्रान्सप्लांटिंग आपण 5x1 या अंतरावरती करायचे. तर इथं पूर्ण त्याचं आपण विवरण दिलेलं आहे, की गादी वाफा कसा करावा. 10 मीटर लांब, 1 मीटर रुंद, 1 फूट उंच, 30 बाय 10 सेंटीमीटर त्याची बियाण्याची लागवड करायची आहे. आणि ते रोपं सगळे काढून आपल्याला एका जेव्हा ती रोपे जवळपास 30 ते 40 दिवसाची होती, तेव्हा ती रोपे आपल्याला काळजीपूर्वक मुळानं तुटणार नाहीत याची काळजी घेऊन ती दुसरीकडे लावायची आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रयोग राबवला होता आणि याचा चांगला रिझल्ट मिळाला. पाणी व्यवस्थापनामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात द्यायची, की फुलांच्या अवस्थेत पाणी द्यायचं नाहीये. अ, आपण त्याला बड इनिशिएशन स्टेज जे म्हणतो त्यावेळेस पाणी द्यायचंय. आणि दुसरं पाणी हे पूर्ण फुलांची अवस्था संपल्यानंतर, शेंगात जेव्हा दाणे भरतात त्यावेळेस द्यायचे. जर आपल्याकडे एकच पाणी उपलब्ध असेल, तर मग आपण अ, जी कळी अवस्था आहे त्यावेळेस द्यायचं. जर किडीमुळे म्हणाल तर याच्यामध्ये जितकं आपल्याला इतर माध्यमातून याचं नियंत्रण राहील, ते खूप चांगले. 2-3च यातल्या महत्त्वाच्या आहेत. शेंगा पोखरणारी आहे, शेंगावरील माशी आहे, फ्लाय ज्याला म्हणतो, पॉड फ्लाय, पानेफुली गुंडाळणारी अळी, ह्या पण खूप मेजर आहेत. हे टक्केवारीत आपण दिलेले कोणत्या पासून किती होतं.
याच्यामध्ये आता याला अजून वेळ आहे, परंतु थोडक्यात मी एक थोडं चित्र दाखवून आणि थोडी माहिती सांगून आपण काही प्रश्न असतील तर घेऊया. हे याचे कीड रोग आणि सध्या जे बियाणं तुम्ही वापरताय ते कीडमुक्त असावं, चांगलं असावं, निरोगी असावं. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपल्याकडून पिसारी पतंग वगैरे कधी कधी सीड मधून सुद्धा येतात. तर ती थोडी शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. याच्यामध्ये एकात्मिक फक्त मी सांगेल आणि मग बाकीच्या गोष्टी आपण चर्चा करूया. याच्यामध्ये मर रोगाचा एक थोडासा आपण उहापोह करू, कारण तो एक महत्वाचा आहे. याच्यामध्ये खोल नांगरट करायचे, वाणाचे योग्य अंतरावर लागवड करायचे, आपलं जे बॅलन्स न्यूट्रिशन आहे ते सुद्धा बघणं खूप महत्वाचं आहे. आंतरपिकाचा खूप फायदा होतो, त्याच्यामुळे ते आंतरपीक सुद्धा आपण जर घेतलं तर बाजरीचं विशेषतः तर मर आणि इतर रोग कमी येतात. त्याचबरोबर बांधवलेल्या तुरीच्या शेंगा फुगणाऱ्यांचे पर्यायी खाद्य तणे, उदाहरणार्थ कोळशी, रानभेंडी, पेठारी ही पर्यायी खाद्य तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. हे महत्वाचं आहे. आता तर आपला खरीप आहे. कोळशी कोणाला ओळखू येतं का पहा. कोळशी म्हणजे त्याला असा तुरा येतो व्हाईटिश आणि त्याच्या कलरचं त्यामुळे रानभेंडी तर मला वाटतं प्रत्येकाला ओळखू येते. पेठारी ओळखता येते. तर हे तर ह्यासारखे तण आपल्या बांधावरती असू नये, कारण ते शेंग आणि पक्ष्यांना बघण्यासाठी चांगली आता असं आहे की जिथं आपल्याकडे झाडं आहेत ते झाडं आपण मेंटेन केली पाहिजेत. कारण इतर जरी आपण काही पर्याय निवडले तर आपल्याला तेवढा फायदा होत नाही. तर ट्रायकोडर्माचा वापर एकात्मिक पद्धतीने आपण जसं सांगितलं तसं वापर आणि पहिल्या ज्या फवारण्या आहेत त्या निंबोळी अर्काच्या 2% साबणाचा चुरा या मिश्रणाची 2 फवारणी 1500 अंतराने शेंगा पोखणाऱ्याच्या नियंत्रणासाठी करू शकता. हे सोपं आहे 5% निंबोळी अर्क तयार करणे आणि ते आपण तयार करू शकता आणि त्याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर क्रायसोपा हा भक्षक किडी 50,000 अंडी प्रति हेक्टरी ट्रॅक हे जर आपण जर सोडले तर आपल्या परोपजीवी किडींची संख्या वाढते. 1.5 लाख अंडी प्रति हेक्टरी जर सोडली तर आपल्याला खूप फायदा याचा मिळतो. हे दोन क्रायसोपा आणि ट्रायकोग्रामा. ट्रायकोडर्मा वेगळं, हे ट्रायकोग्रामा आहे. तर हे सुद्धा परोपजीवी किडी किंवा भक्षक किडी क्रायसोपाचे याचा आपण जर वापर केला तर आपल्याला एक चांगलं HNPV एक थोडस ते द्रावण तयार करावं लागतं. तर 250 अळ्यांचा अर्क आणि टिपॉल याचे मिश्रण 1 आठवड्याच्या अंतराने आपण ते फवारू शकता. शेंगा पोकळ अळीच्या प्रादुर्भाव तीव्रता समजण्यासाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे वापरायचे. अशा पद्धती थोडक्यात कामगंध सापळे हे काही नियंत्रण करत नाही. परंतु कामगंध सापळ्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे किती प्रमाणात त्या किडीचा प्रादुर्भाव आहे आणि मग आपण तसे उपाय करू शकता. जर प्रोफॅनोफॉस हा एक अंडीनाशक आहे. पहिली जी फवारणी आहे ती या घटकाची करायची प्रोफॅनोफॉस, किनॉलफॉस. तर आपल्याला काय होतं की आपल्या किंवा निंबोळी तेल किंवा निंबोळी अर्क याचा फायदा असा होतो की हे रिपेलंट आहे निंबोळी अर्क आणि निंबोळी तेल आणि प्रोफेनोफॉस हा अंडीनाशक आहे. असे जर आपण पहिल्या फवारण्या केल्या तर येणारे पुढच्या ज्या आहेत फवारण्या त्या आपल्याला सोप्या जातात. त्यांचं करण्याची गरज सुद्धा पडू शकत नाही. आणि जर शेवटी आलाच तर मग इमामेक्टिन बेन्झोएट. अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर मग आपल्याला याच्या नियंत्रणाचा फायदा होतो. शेंग माशी एक हा वेगळा आहे, जे शेंग वाकडी होते त्यावेळेस आपण थायमिथॉक्झामची फवारणी करू शकता. हे पक्षी थांब्यांचं दाखवलंय. पक्षी थांबे कसे ठेवायचे. हाताने सुद्धा वेचून नष्ट करू शकता. निंबोळी अर्क 5% आपण तयार कसा करू तो 5 किलो वाळलेल्या बियांचा चुरा करून एका कापडी पिशवीत बांधून 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजू द्यायचं. नंतर दुसऱ्या दिवशी पिळून रस काढून घ्यायचा आहे. त्यात 90 लिटर पाणी घालून 100 लिटर द्रावण तयार करायचंय आणि यामध्ये 200 ग्रॅम साबणाचा चुरा टाकायचा आहे आणि मग हे तुम्हाला मिश्रण वापरता येतं. निंबोळी अर्क मला वाटतं हे एक थोडी ऍक्टिव्हिटी आपण घ्यावी. त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल आणि आर्थिक नुकसानीची पातळी आपल्याला देतोय आपण. घाटे अळी 1 ते 2 अळ्या प्रति झाड, पिसारी पतंग 5 अळ्या प्रति 10 झाड, पांडे गुंडाळणारी अळी 5 अळ्या प्रति 10. साधारणतः 5चा आकडा जर लक्षात ठेवतो पिसारी पतंग आणि त्याला तुरप्लुम मॉथ म्हणतात आणि पांडे गुंडाळणारी अळी ही जरा लवकर येते, हिची थोडी काळजी घ्या. आणि ट्रायकोडर्माचा वापर. ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला 2 फायदा होतो, की आपल्याकडे जे काही मर रोग येतो तो नियंत्रणात येतो. एक वाज रोग मला वाटतं काही व्हरायटीत येतो. तो तो जो ज्या किडीच्या द्वारे पसरला जातो माइट्सच्या
त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण जाधव सर, गरगडे मॅडम सरांचा आवाज येतोय का? हॅलो. हॅलो, गरगडे मॅडम. जाधव सर, आवाज येतोय तुम्हाला? तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. तुमचा आवाज येतोय सर? हा, तुमचा आवाज येत नाही. हा, बोला सर, कंटिन्यू करा. हो हो, ठीक आहे. आता स्लाइड शो करावं लागेल हा. पहिल्यापासून. हा. किती स्लाइड बाकी आहेत सर अजून? एकच मिनिटात जरा एक फोन आहे. हॅलो. हा, बोला बोला. हो. हॅलो जाधव सर. हा, तर मी स्लाइड रोग नियंत्रणाचा आहे. स्लाइड हा. रोग, आवाज येतोय का? येतोय येतोय, बोला. हा, हो ते सर. मागची तर स्लाइड रोग होती ना, मागची नियंत्रण हा स्लाइड. एक शेवटचा पार्ट राहिलेला आहे. तर रोगाबद्दल सांगताना जर आपण वाण चांगला निवडला तर आपल्याला बिलकुल गरज राहत नाही. परंतु तरी पण वांज रोग हा काही व्हरायट्यावर दिसून येतो, की जो माईटच्या माध्यमातून पसरला जातो. तो सुरुवातीला आला तर नंतर खूप नुकसान होतं, प्लॉटचं प्लॉट जातो. त्याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. जर आपल्या पिकावरती जर असं दिसून आलं मर रोग आहे, तर आपण पहिली गोष्ट म्हणजे प्रतिकारक वाणाचा वापर करणे. उदाहरणार्थ गोदावरी 711. तरी पण तुम्ही त्याच्यावर थायरम किंवा बॅविस्टिनची प्रक्रिया करू शकता फंजिसाइड्स मध्ये. किंवा मग त्याच्याऐवजी आपण ट्रायकोडर्माचा सुद्धा वापर करू शकतो 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यानुसार. मर व म्हणजे मूळ कूज एक येते, तो थोडा वेगळा रोग आहे मरपेक्षा. आणि कार्बेंडेजिम प्लस मँकोझेब हे जर आपण वापरलं, जेव्हा तूत पीक आता आपण लावलंय, नंतर जर अटॅक आला तर मग असं करायचंय की याला ड्रेंचिंग म्हणतो आपण. कार्बेंडेजिम प्लस मँकोझेब यांची आपलं ड्रेंचिंग करायचे, आळवणी ज्याला म्हणतो आपण. आणि जर आपण केली, ढगाळ वातावरण आहे, सतत पाऊस पडला, तर मग आपण ह्याची ड्रेंचिंग करायचे. 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण याची ड्रेंचिंग करायची किंवा मग फवारणी करायची. आपण पीक फेरपालट करणं हा एक महत्वाचा पार्ट आहे. ज्याला आपण म्हणतो की ज्वारीची फेरपालट करायला पाहिजे किंवा सिरियल्सची फेरपालट करायला पाहिजे. याचा आपल्याला खूप फायदा होतो. तुरीवर तूर घेऊ नये. म्हणजे तुरीचं पीक निवडताना हे एक लक्षात ठेवायचं, की आपण गेल्या वर्षी तुरीचा प्लॉट, तुरीला नका निवडू. त्याच्या तिथं आपण दुसरं पीक घ्या. आणि आपण ज्या गेल्या वर्षी जिथं आपण एखादं एक दिल्ली पीक घेतलं असेल, ते आपण निश्चितपणे वापरा. हे आपल्याला रोगाची लक्षणं दिसतात. अशा पद्धतीनं आपल्याला रोग लक्षात लागतं, की ह्याच्यामध्ये विल्ट आलेला आहे. विल्ट ज्याला आपण मर रोग म्हणतो. मूळ आपलं पूर्ण त्याच्या आतली जी धस आहे, जसं मी पहिल्या चित्रात दाखवलं, ही धस जशी काढली, एक अशी रेष दिसते, ती आहे विल्टची धस आहे ती. आणि वांज रोग जी आता आपण चर्चा केली, हा एक महत्वाचा आहे. हे पहा, सगळा अटॅक झालेला आहे त्याच्यावरती. हा व्हायरल डिसीज आहे, पण हा माईटच्या माध्यमातून येतो. एकदा लगेच झाडाची वाढ खुंटते आणि झाडाला फुलं येत नाहीत. फक्त पानं हिरवीगार राहतात आणि शेवटपर्यंत त्या झाडाला फुलं येत नाहीत. आणि त्याच्यामुळे याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आणि रिंग स्पॉट दिसतात. मग काय करायचं? याच्यामध्ये आपण पण जास्त याच्यामध्ये नियंत्रण
आपण याच्यापूर्वी पिकाचं जर काही दसकट असतील तर काढून टाकायचे. कारण शक्यतो या जर रोग आलेला असेल पूर्वी तर खोडवा घ्यायचा नाहीये. कारण खोडवा जर घेतला तर मग वाहन रोग अधिक जास्त प्रमाणात मोठा येतो. म्हणूनच काही शेतकरी जेव्हा जेव्हा आम्हाला फोनवर विचारतात की आम्ही तुरीचं रब्बीतला खोडवा ठेवू का किंवा उन्हाळ्यात आता जानेवारीत, मग आम्ही का नको म्हणतो, कारण याच्यामधून आपल्या भागामध्ये वांज रोग वाढण्याची खूप शक्यता असते. म्हणून आपण याला प्राधान्यानं आपण म्हणतो की याच्यामध्ये पीक फेरफार जास्त महत्वाचं आहे तुरीमध्ये. म्हणून आपण खोडव्याला थोडंसं तेवढं प्राधान्य दिलेलं नाही आपल्या भागामध्ये. कोळीनाशक ज्याला कॅल्थेन किंवा मेटॉसिस्टॉक किंवा डायमेथोएट याची आपल्याला फवारणी करायची 0.1%. जर आपल्याला अशा प्रकारचे स्पॉट दिसले तर. नत्राचे स्पॉट वेगळे असतात. नत्र कमतरता जर असेल तर पान पूर्णतः पिवळसर दिसतं. पण याच्यामध्ये काय दाखवलं आपण, जसं चित्रामध्ये दाखवले, ठिपके 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 पडलेले दिसतील. तर आपण लक्षात घ्यायचंय की माईट म्हणजे वांज रोगाचं जे झाड आहे आणि मऊ गादीसारखं पान लागतं, सॉफ्ट लागतं, एकदम सॉफ्ट. तर असे काही जर आपल्याला लक्षणं लक्षात आली, ओळखायचं की वांज रोग आलेला आहे आणि मग आपण याची फवारणी घ्यायची कॅल्थेन किंवा मेटासिस्टॉक. पण जर वांज रोग जर होऊ नये म्हणून जर गोदावरीसारखं वाण निवडलं तर आपल्याला हा विषयच येणार नाही. तेव्हा वाणाची निवड ही खूप महत्वाची आहे. फायटोप्थोरा हा एक येतोय जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा याचा प्रादुर्भाव होतो. हा बऱ्यापैकी ओझिंग ओझिंग म्हणजे आपल्या खोडातून बाहेर पडल्यासारखं जो द्रव असतो तसं याचं चिन्ह दिसतं याचं. आणि मग आपल्याला लक्षात येतं की फायटोप्थोरा आपण आला तर मग आपण जे पहिलं जे आपण कॉम्बिनेशन दिलेलं आहे हे आपल्या इथं काम करून जातं. जे मी सुरुवातीला सांगितलं ते आहे मँको झेप प्लस कार्बेंडेझिमची आपण आवळणी करावी जर आपल्याला याच्यापासून याचा आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर. मला वाटतं की मी कीड रोग थोडं कमी याच्यात घेतलेला आहे कारण त्याची अजून आता आवश्यकता नाही. परंतु जे जे शक्यता आहे लवकर येण्याची त्याच्याबद्दल आपण थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्यत्वे आपल्या सर्वांनी बियाणे, बीज प्रक्रिया, नंतर स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म द्रव्यांचं नियोजन, अंतर याच्याकडे लक्ष दिल्यास आपल्याला निश्चितपणे एक चांगलं उत्पादन मिळेल. काही चांगल्या बाबी जर घेतल्या, शेंडा खोडणे आणि त्याचं नियोजन, कॅनॉपी मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, तर ते केलं तर आपल्याला निश्चितपणे आपण 15 क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन होऊ शकतो. थँक्यू. धन्यवाद सर. आता आपण मीटिंगमध्ये प्रश्नोत्तर सत्राकडे जातोय. मीटिंगमध्ये सहभागार्थी कुणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही स्वतःला चॅट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकाल. त्याचबरोबर युट्यूब, फेसबुक आणि लिंक्डइन लाईव्ह मध्ये जे शेतकरी बांधव आहेत ते आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. कुणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि थेट सरांशी संवाद साधू शकताय. हा. नमस्कार सर. नमस्कार. हा, 4 वेळच्या नमस्कार सर. माझा आवाज येतो का? नमस्कार. मी नमस्कार. ट्रेन मध्ये आहे. तर बोला, मला येतोय आवाज, बोला. हा सर, मला असं विचारायचं आहे, आपण चांगलं सांगितलं. हा, चांगलं सांगितलं आपण तुरीसाठी सगळं. पण हे सगळं झालं रासायनिकचं सर. तर आपण हे हम्म. सगळं जर मला नैसर्गिक शेतीसाठी किंवा जैविक किंवा सेंद्रिय बर शेतीसाठी करायचं असेल तर मी काय करू बर शकते? याच्यामध्ये मॅडम जैविक घटकच आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. मग ते खतापासून जे सांगितले ते आपल्या ट्रायकोडर्माचा वापर असेल, बायोमिक्सचा वापर असेल, तर मला वाटतं की जैविक तूर हे जास्त जर आपल्याला म्हणलं तर कमीत कमी रसायन वापरणारं पीक आहे. हे तर आपण निश्चितपणे म्हणू शकता. किंवा आपलं तूरच म्हणून नाही, कोणतेही डाळवर्गीय पीक. याच्यामध्ये आपण खताच्या साठीचं जर नियोजन असेल तर आपण त्याच्यामध्ये निंबोळी पेंड्याचा जर वापर केला तर नत्राची गरज पूर्ण होईल. आणि त्याच्यासोबत जर आपण काही इतर जर खत वापरले जसं गांडूळ खत आहे, पोल्ट्री मॅन्युअर आहे, याच्यामध्ये आम्ही जरी फक्त आपल्याला काय आहे, आम्ही जरी प्रयोग घेतलेले नसले तर ऑर्गॅनिकचे काही ठिकाणी आपले जे प्रयोग झालेले आहेत आणि तूर ही ऑर्गॅनिकरित्या आपल्याला खूप चांगली येऊ शकते. फक्त जरा थोडा त्रास जो होऊ शकतो तो होतो शेंगा पोखरणाऱ्या अळीचा. पण जसं मी सांगितलं की जर चांगले प्रिव्हेंटिव्ह मेजर वापरले, निंबोळी अर्क, निंबोळी तेल, तर आणि त्याचा जर योग्य ठिकाणी योग्य वेळी वापर केला तर मला वाटतं की खत आणि कीड व्यवस्थापन. कारण मर व वांजरोग मी काय जास्त चर्चा करत नाही. गोदावरी असा वाहन आहे ज्यावरती मर आणि वांजरोग जवळपास आम्हाला आतापर्यंत दिसला नाही. फायटोप्थोरा कधी कधी अधिक पाऊस झाल्यास तर ते वॉटर लॉगिंग कंडिशन तयार होते आणि मग तो सेकंडरी इन्फेक्शन म्हणून पुढे येत होतो. परंतु तो जर आपली जर जमीन चांगली निवडली, निचरा असणारी जमीन निवडली
तर मर वांज रोगाचा आपला प्रादुर्भाव होत नाही. राहिला विषय नियंत्रण, आपल्याला जे काही खताचं व्यवस्थापन करायचंय त्यासाठी आपण कॉम्बिनेशन करावं, तर आपल्याला निश्चितपणे आपण एक ऑर्गॅनिक म्हणा किंवा नैसर्गिक शेतीसाठी आपण हे तुरीची लागवड करू शकतो. Dr. Jadhav, नमस्ते सर. I want to speak 2 minutes. ओके सर, प्लीज सर. मी आदरणीय कुलगुरू साहेब डॉक्टर इंद्रमणी सर आपल्याशी संवाद साधतायत. सर प्लीज. Thank you very much. Greetings from Pune. ओके सर. So, my best wishes for the program, Dr. Ahire and Dr. Beg, Dr. KT Jadhav, Dr. Gore, सभी शेतकरी भगिनी बंधु, सर्वाना नमस्कार. सो कई चीज़ें इस समय चल रही हैं और आपको पता है कि एक बड़ा प्रोग्राम भारत सरकार का पूरे देश में चल रहा है, खेत बचाओ, जिसमें खेत बचाओ का मतलब कि खेत का स्वास्थ्य बचाओ. और उसका मूल उद्देश्य यह है कि जो हमारी सॉइल है, जो हमारा खेत है, जो हमारी माँ माटी है, वो अस्वस्थ हुई है, कार्बन कंटेंट कम हुआ है, और जो हम फर्टिलाइज़र और इसका उपयोग ज़्यादा न करने की सलाह दी गई है. और ग्रीन मैन्योरिंग, जो सनई ढैंचा जैसी क्रॉप के साथ ग्रीन मैन्योरिंग करने के लिए जो है सलाह दी जा रही है. मैं खुद पिछले दिनों अलग अलग जगहों पर गाँव में था. शेतकरी भगिनी बंधु से मेरी बात हुई और मुझे उनमें इस कॉन्फिडेंस नज़र आया कि वो भी इस बात को लेकर चिंतित हैं कि फर्टिलाइज़र का ज़्यादा उपयोग नहीं करना है और ऑर्गेनिक इनपुट की तरफ ज़्यादा जाना है, जैसे अपना बायोमिक्स है या जो है दूसरे जो हमारे वो तैयार हैं बायो प्रोडक्ट, बायो इनपुट, उनको लेकर के चलना है. साथ साथ जो कोशिश करनी है कि कैसे हम 25 से 30% तक फर्टिलाइज़र की कमी करें. शेतकरी भगिनी बंधु, ये बात और भी महत्वपूर्ण हो जाती है क्योंकि हमारा फर्टिलाइज़र पर कंजम्पशन बहुत ज़्यादा है और फर्टिलाइज़र के लिए हमें विदेशी मुद्रा पर जो है निर्भर करना पड़ता है. उसमें हमारी विदेशी मुद्रा खर्च होती है और देश की हालात, विश्व की हालात आप समझ रहे हैं. तो इसलिए भी हमें ज़्यादा ज़रूरी है कि जो नेचुरल फार्मिंग की बात है कि भाई नेचुरल फार्मिंग की तरफ हमें बढ़ना है. काफ़ी जोर दिया गया और हमारी टीम काफ़ी आपके साथ चर्चा की है, कई ट्रेनिंग हुई, कई बड़े बड़े डिस्कशन हुए. तो हमें धीरे धीरे करके नेचुरल फार्मिंग की तरफ बढ़ना है और सरकार भी इस बात को शुरुआत में कह रही है कि, और सभी यूनिवर्सिटीज़ भी यही कह रही है कि कम से कम 25% एरिया जो है हमें नेचुरल फार्मिंग में लेकर करके आना है. बाकी पे हमें बैलेंस फर्टिलाइज़र की बात हो रही है. बैलेंस फर्टिलाइज़र में मतलब जो आपका सॉइल हेल्थ कार्ड बना है, सॉइल हेल्थ कार्ड को देख करके फिर उसके हिसाब से हमें अप्लाई करना है. नाइट्रोजन हुआ या फास्फोरस हुआ या पोटास हुआ, वो कितनी मात्रा में हमें चाहिए, उस मात्रा में अंधाधुंध हमें करने की ज़रूरत नहीं है. अपना प्रदेश महाराष्ट्र जो पहले से काफ़ी कॉन्शियस है, तो इसलिए ये बात ज़्यादा जो है बहुत उस पर हमें, लेकिन हमें फिर भी अपनी कोशिश करनी है. हमारे प्रदेश में केवल नासिक और नांदेड़ 2 ऐसे डिस्ट्रिक्ट हैं जहाँ पर जो उन 100 जिलों में आते हैं देश के, जहाँ पर डीएपी का अतिशय अधिक प्रयोग होता है. तो अगर हमारे साथी नांदेड़ से जुड़े हैं तो उनको भी इस बात को कहना चाहता हूँ. और हमारी टीम उधर काम कर रही है, आईसीआर की टीम काम कर रही है ताकि अवेयरनेस ज़्यादा से ज़्यादा लोगों में क्रिएट की जाए. और दूसरा जो हमारे साथी, हमारे छात्र भी इसमें कूद पड़े हैं. रावे के छात्र, मैं जहाँ जहाँ गया वहाँ पर सब जगह रावे के छात्र जो है निकले हैं. और इसी तरीके से जो एल नीनो इफेक्ट है, इसका भी काफ़ी प्रेडिक्शंस जो है ना आ रहे हैं और ये कहा जा रहा है कि 90 से मतलब करीब करीब समझिए कि
10% ±4%, यानी जो है मतलब समझिए कि 6 से 14 तक ऐसी संभावना है कि इतना पाउस कम पड़ेगा। और दूसरा ये होता है कि कुछ एरियाज़ में ड्राउट की स्थिति हो सकती है, कुछ एरिया में ज़्यादा जो है अतिशय बरसात की ज़रूरत हो सकती है। तो उसके हिसाब से हमारे साथी जो है सारे कॉलेज है, सारे केवी के, उस पर भी अपना सजेशन दे रहे हैं कि क्या क्रॉप हमें क्रॉप प्लानिंग अपनी कैसे करनी है। और जो राज्य सरकार की तरफ से और यूनिवर्सिटी की तरफ से एडवाइजरी जारी की जा रही हैं और उनको ध्यान में रखते हुए ही पेरडी का काम करना है, तो वो भी एक हमें जो है ना आपको जो है समझाना है, बताना है। और आज मैं जैसे इसको कहता हूँ कि प्रेजेंटेशन को थोड़ा ब्रीफ रख करके ज़्यादा इंटरेक्शन करना है, तो यस, इंटरेक्शन में ज़्यादा ज़्यादा ध्यान दीजिए डॉक्टर यादव। लोगों से ओके, पूछे और बीच में भी कहिए कि अगर कोई प्रश्न है। अच्छा है, काफ़ी कार्यक्रम चल रहे हैं। मैं अभी हाल में पानी सेतीशाला में जो है उसके ऊपर भी पार्टिसिपेट किया था। हर तरह से प्रयास होना चाहिए, एफपीओज के, यस, एनजीओज के, सबको सब मिल करके और शेतकरी भगिनी बंधु के लिए और उनके खुशहाली के लिए, उनके विकास के लिए, उनके यस, उनके जो है समृद्धि के लिए काम करें। और हम जब इसको देखते हैं तो अभी आपको सब पता है कि विश्वविद्यालय जो है अपने आप में उसका बड़ा नाम हो रहा है। अभी जो इंडिया रैंकिंग फ्रेमवर्क है उसके तहत विश्वविद्यालय को जो है 34th आउट ऑफ 50 विश्वविद्यालय जो हॉर्टिकल्चर और एग्रीकल्चर के हैं उनमें 34 स्थान मिला। और हमारे दूसरे साथी विश्वविद्यालय भी अच्छा कर रहे हैं। उनको भी राहुरी को 35 और अकोला को 44 और इनको जो है 48 ऐसे स्थान मिले हैं। और ये हमारे लिए हम काफ़ी जो है पिछले सालों में इतना रेकनिंग, इतना स्थान हमारा नहीं था, लेकिन ये शेतकरी भगिनी बंधु की सेवा का परिणाम है। शेतकरी के साथ जितना भी हम अपना काम कर रहे हैं, छात्रों के साथ जितना काम कर रहे हैं, शेतकरी छात्रों को मिलाने का काम कर रहे हैं। अभी इसमें रावे में मैं जो जिन जिन जगहों पे गया पिछले हफ्ते, अद्भुत जो है उत्साह था छात्रों में और अद्भुत उत्साह था किसानों में। मित्रों, हमें ज्ञान का प्रचार प्रसार जो है वो ज़्यादा करना है और अवेयरनेस पूरी तरीके से ले आनी है। साइंटिफिक बेस्ड सोच, साइंटिफिक यस, बेस्ड खेती है, ये हमें यस सर, हर तरीके से सिखाना है। और आज की खुशी की बात ये भी है कि जो यूनिवर्सिटी अभी आ, जो है मनुष्य बल यूनिवर्सिटी में बहुत कम था, तो आज शाम यस, को हमें का फ़ोन आया मंत्रालय से और उसमें ये बताया गया कि ए और बी के जो जो है ये अपना रोस्टर, जैसे हम आकृति बंद कहते हैं, वो अप्रूव हो गया है और उसका आज जीआर निकल जाएगा। और सी और डी में कुछ जो है काम अभी थोड़ा तो कुछ इम्प्रूवमेंट की ज़रूरत है, वो भी जल्दी निकल जाएगा। तो ये एक बहुत बहुत बड़ी बात है। विश्वविद्यालय बहुत 40% से कम की स्ट्रेंथ पे काम करते हुए भी काफ़ी हमारे साथियों को काफ़ी जो है ना ज़्यादा प्रेशर काम का वो रहता है। लेकिन मित्रों, साथियों को भी कि काम जो है वो काम जो जितना ही आप काम करते हैं उतना ही खुश रहते हैं, उतना ही स्वस्थ रहते हैं। तो काम मेहनत के बिना कुछ नहीं होना है, ये बिल्कुल है। हमने मैसेज जो रखा और हमारे साथियों ने उसको रिस्पॉन्ड किया। ये सब जो फर्स्ट रैंकिंग स्टेट में आई है, इस सब के लिए मैं अपने साथियों को और किसान भाइयों को, छात्रों को, सबको जो है धन्यवाद देता हूँ और वो बधाई देता हूँ। विश्वविद्यालय आप लोगों का है, विश्वविद्यालय को हमें और आगे लेकर के जाना है। मेरी तमन्ना है कि ये जो है इस तरह की रैंकिंग में हमने कहा था जब विश्वविद्यालय यहाँ आए थे और कि भाई हम 20 के अंदर टॉप 20 में लेके आएंगे। तो टॉप 20 के लिए मित्रों
काम करना है। और अभी कई लोगों से मेरी बात हो रही थी बाहर जो लोग सिस्टम में हैं, उन्होंने भी कहा कि आपको टॉप 20 में आना चाहिए। तो हमारा जो साथी लोग हैं उनके साथ मिल करके हम लोग जो है आगे ले जाएंगे। और ये सारा मैं दोबारा कहना चाहता हूँ, शेतकरी भग्न बंधु का काफ़ी बड़ा प्यार है, काफ़ी बड़ा आशीर्वाद है कि हमें जो है दिन दुगना रात चौगुना यूनिवर्सिटी प्रोग्रेस कर रही है और हमारे साथी उसके लिए अथक प्रयास कर रहे हैं। मैं समझता हूँ कि ये मुहिम जो है, ये शेतकरी सेवा, आज मैं एमसीआर में था तो वहाँ सभी लोग इस बात को लेकर के जो है चर्चा कर रहे थे कि परभनी विद्यापीठ का फार्मर कनेक्ट जो है वो बहुत स्ट्रांग हुआ है। उसके लिए मैं जो प्रेजेंट डायरेक्टर एक्सटेंशन है और जो पास्ट के माजी डायरेक्टर एक्सटेंशन रहे, उन सबको जो है और उनकी पूरी टीम को, जितने भी लोग इससे जुड़े हैं, हमारा जो सबसे बड़ा जब मैं कहता हूँ कि गेन रहा तो वो ये रहा कि मैंने लोगों के अंदर ऊर्जा भरने की कोशिश की कि आपको काम करना है, काम किए बिना विश्वविद्यालय आगे नहीं जाएगा। और वो परिणाम उसका बहुत अच्छा आ रहा है और आप सभी लोग उसको जो उसके सहभागी हैं और हम सब मिल करके इस विद्यालय को टॉप 20 विश्वविद्यालय एग्रीकल्चर के जो हैं देश के, उसके अंदर लाना है। इसलिए ये जो प्रेजेंट सफलता है ये केवल बल देती है, अभी आपको अपने एम तक जो है पहुंचने में और जो है ना मेहनत की ज़रूरत है। मैं अपने सारे साथियों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और केटी यादव साहब का प्रेजेंटेशन मैं सुन रहा था, अच्छा प्रेजेंटेशन कर रहे हैं, लेकिन इसको और इंटरेक्टिव बनाइए और एकेडमिक का कंटेंट जो है वो इनके लिए हो, जैसे कि हम फार्मर के लिए, हाँ फार्मर के लिए, तो ये होने की ज़रूरत है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुत बहुत ऑनरेबल वाइस चांसलर सर, आपके गाइडेंस के अंदर हम ये प्रोग्राम ले रहे हैं। हमारा यूनिवर्सिटी का डेवलपमेंट भी आप ही की वजह से, आप ही की गाइडेंस के नीचे हो रहा है। आपका बहुत बहुत शुक्रिया सर, आप हमारे प्रोग्राम में ज्वाइन किए और सभी किसान बंधु भगिनियों से संवाद किए। धन्यवाद सर। थैंक यू, थैंक यू, थैंक यू वेरी मच। यानंतर थँक मी यू सर. थँक डॉक्टर के जाधव सरांना विनंती करते की आपले चॅट बॉक्स मध्ये किंवा जेही शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना प्रश्न विचारायचे आहेत ते आपण सेशन कंटिन्यू करूया। ओके, धन्यवाद मॅडम. जाधव सर, तुमचा व्हिडिओ ओके ऑन करा. ओके. व्हिडिओ ऑन करा. हो आहे, अर्जुने यांचा होता, अर्जुने, तुमचा महेंद्र व्हिडिओ अर्जुने. ऑन करा. तुमचा व्हिडिओ ऑन करा म्हणतोय मी. हॅलो हॅलो हा, जाधव सर तुमचा व्हिडिओ ऑन करा. अर्जुने तुम्ही थांबा, प्रश्न ऑन घेऊया केलाय, आपण. इज डिसेबल्ड दिसत बाय नाही द तुम्ही. होस्ट म्हणतंय. एक मिनिट थांबा. डिसेबल्ड बाय द होस्ट हा, म्हणतंय. आता करा. आता ठीक दिसेल. आहे. हा. हा, अर्जुने साहेब विचारा प्रश्न. हा नमस्कार सर, मी महेंद्र लक्ष्मणराव अर्जुने, राहणार डेनी, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतो. यवतमाळ. हॅलो. ओके. हा. हा, बोला बोला. सर्वप्रथम पंजाब परभणी कृषी विद्यापीठाचे जे प्रोग्रेस आहे, वाढ आहे, त्याच्याबद्दल सगळ्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाचे, तिथं काम करणाऱ्या लोकांचे अभिनंदन. आणि माझा प्रश्न आहे, धन्यवाद धन्यवाद सर. मी गोदावरी तूर उत्पादक आहे. बर. होय. यवतमाळमध्ये मला आणि आमचे ते किशोर भाऊ कालशेट्टीवार या दोघांनाच आणलं आम्ही परभणीहून बर गोदावरी. आम्हाला पिकलंही चांगलं, ॲव्हरेज पण चांगला आला. तर बर माझा प्रश्न असा आहे, आमची काडीची जमीन आहे. बर. हॅलो. हा, तर येतोय, त्याला आवाज येतोय. पाणी किती द्यावं? हा, पाणी किती पाणी द्यावं आणि कोणत्या आपला अवस्थेत? यवतमाळ जिल्हा आहे, जास्त पावसाचा भाग आहे हो. तसा. या वर्षी एल असला तरी मला वाटतं तरी पण 900 ते 1000 mm पाऊस पडेल, जो तुरीसाठी बास आहे. परंतु हो. समजा तुमच्या लक्षात आलं की आपली कळी अवस्था आहे पिकाची आणि पाण्याचा ताण आहे, तर मग आपल्याला हा. कळी अवस्थेमध्ये पाणी द्यायचंय. कळी अवस्था म्हणजे कोणती? फुलाच्या अगोदरची अवस्था. हा. आणि जर आपल्याकडे दुसरं पाणी उपलब्ध असेल तर ते शेंगा भरताना द्यायचे. म्हणजे 2च पाणी बास होतात तुरीला.
आणि जर आपल्याला जर ऑगस्ट महिन्यात, जुलै महिन्यात खूप मोठा तण असेल, स्प्रिंकलरनं पाणी दिलं तरी बास होतं. थँक्यू सर, थँक्यू. ओके, ओके. धन्यवाद. पुढचा हो. प्रश्न घेतोय. हो. पुढचा प्रश्न आलाय YouTube वरून. बरं. रवी जाधव यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात की सर, माझ्याकडं BVF अवजार नाहीये, तर मला आपल्या जे साधं म्हणजे रेग्युलर अवजार आहे त्यानं मला BVF सारखी पेरणी करता येईल का? आणि त्यासाठी काय करावं लागतं? नाही, बीबीएफचं आम्ही चर्चा बरीच केली सर याच्याबद्दल. जर बीबीएफ नसेल तर काही घाबरायचं काम नाहीये. एक एक रोज स्किप करायचे. आपल्या तुरीबद्दल तर आपण जास्त बीबीएफचं सांगत नाही, परंतु ऍज अ बीबीएफ टेक्नॉलॉजी आपण काय करू शकता, 4 ओळी सोयाबीनच्या घेतल्या, 1 ओळ सोडून द्या आणि साधारणतः 20 ते 25 दिवसानंतर त्यात सरीमध्ये कॉन्झर्वेशन फरो ज्याला म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये बारक्या नांगराने तास घालायचा, म्हणजे आपोआप आपला बेड झाल्यासारखा होतो आणि आपल्याला जी सरी काढली त्याच्यामध्ये आपल्याला पाणी साठवता येतं. म्हणजे आपल्याला बेडचं उपकरण नाही म्हणून आपण दुसरा मार्ग अवलंबायचा नाही, अशी काही गरज नाही. आपण स्किप फरो पद्धत वापरा, जी जुनं आमचं शिफारस आहे विद्यापीठाची. महादेव यांचा प्रश्न आहे युट्यूबवरून. काळी तूर बियाणे हो. मिळते का? गंगापूर जिल्हा काय काय संभाजीनगर. काळी तूर? हा हा काळी तूर. हा हा काळ्या काळ्या तुरीचं बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे. जरी ती तूर आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटली तर त्याच्यामध्ये कोणतेही असे वैविध्यपूर्ण असे घटक नाहीयेत. त्याच्यामध्ये काही मिनरल जास्त नाहीये. त्याच्यामुळं लाल मध्ये सुद्धा आणि पांढऱ्या तुरी सुद्धा जर आपण गुणवत्ता पाहिली तर गुणवत्ता वाईज जास्त मोठा फरक नसतो. त्यामुळं काळ्या तुरीचं मला वाटत नाही की आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण लाल तूर म्हणजे BDN 716 असेल, वाण आपण जो काढलेला आहे, किंवा मग पांढऱ्या तुरीमध्ये गोदावरी वाण. सध्या आम्ही हे 2 वाण शेतकऱ्याच्या पुढे घेऊन जात आहोत आणि जर कमी पाण्याचा आणि कमी कापणी असेल तर 711 असे आपले 3 वाण आपल्याच भागात नाही तर बऱ्याच भागांमध्ये ह्या तिन्ही वाणांनी अतिशय चांगलं उत्पादकता दिलेली आहे. अजून कोणाचे प्रश्न आहेत आपण अनम्यूट करून विचारू शकाल. कोणाचे प्रश्न असतील तर कृपया तुम्ही अनम्यूट करा किंवा चॅटबॉक्समध्ये आपले प्रश्न विचारू शकाल. YouTube, फेसबुक आणि LinkedIn मध्ये शेतकरी बांधव आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. मला प्रश्न असतील तर कृपया आपण चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. किंवा माझा नंबर पण सांगतो मी. हा, काही तर आपण प्रश्न- शेवटी सांगणार आहे. शेवटी सर सांगणार आहे नंबर. अगोदर प्रश्न होते, ओके. मग शेवटी नंबर काही सांगतो. टेक्निकल प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण सांगू. ओके. अजून एक प्रश्न आलाय. अक्षय यांचा प्रश्न आहे की आपण तुरीच्या बाबतीत म्हणजे मगाशी प्रश्न आला होता एक की नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती यामध्ये जे निघणारं उत्पन्न आहे याच्यात काय तफावत असते आणि म्हणजे कोणत्या पद्धतीनं तूर घेणं म्हणजे आपला जो उत्पादन खर्च कमी ठेवून अधिक उत्पन्न देणार ह्यातली कोणती पद्धत आजमावणं चांगलं ठरेल, त्याबद्दल काय सांगा? बर, मला याच्यामध्ये वाटतं की जर जे सरांनी पण हा विषय मांडला आता आपल्या पुढे, तर आम्ही ज्याचं जास्त पुढे ठेवतो शेतकऱ्यांच्या, ते आहे पाहिजे तितकंच रासायनिक. हा सर्वात उत्तम पर्याय आहे. फक्त आपलं काय होतं की आपण ब्लँकली आपण रसायनांकडे जातो. ते न करता खताच्या बाबतीत सुद्धा लगेच पोते आणण्याची आपली घाई नसावी. जसं आपल्या सरांनी सांगितलं की ग्रीन मॅन्युरिंग आहे, ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी जर ते केलं त्यांचं नत्र पुरत पालाशची गरज कमी होऊ शकते. किंवा त्यांनी पीक फेरपालट चांगला केला असेल, त्यांची जमिनीचा पोत चांगला असेल, तर त्यांना नत्र पुरत पालाशची गरज कमी होऊ शकते. फक्त कधी घ्यायचं आपल्याला ते, जर आपल्या शेतात कमतरता असेल तरच आपण ते बाहेरून घ्यावं. खताच्या बाबतीत तर मला वाटतं की स्वयंपूर्ण शेती व्हावी हा आपला प्रत्येकाचाच हेतू पाहिजे. त्यासाठी आपण रेसिड्यू मॅनेजमेंट करणं, रेसिड्यूचा म्हणजे गांडूळ खत असणं आपल्याकडे, त्याच्यामध्ये थोडंसं शेतकरी आपण म्हणून अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपण रेसिड्यूचं तेवढं चांगलं नियोजन अजून तरी करत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की जर मी पार्शियली बोलेल याच्यामध्ये की खताच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असावं आणि कीड आणि रोगांच्या नियंत्रणामध्ये जर आपल्या हाताच्या बाहेर पीक जात असेल तेव्हा आपण केमिकलचा वापर करावा. अन्यथा निंबोळी अर्क, ट्रायकोडर्मा किंवा यासारख्या जैविक घटक, बीज प्रक्रिया यांचा वापर करूनच आपण कीड रोग यांचं नियंत्रण करावं. आणि खताच्या बाबतीत मात्र आपण निश्चितपणे स्वयंपूर्ण होऊ शकतो. आपल्याकडे भरपूर प्रमाणात रेसिड्यू असतो. जर आपण बॅलन्स स्वरूपात जर तूर नेली पुढे तर तुरीचा उत्पादन खर्च कमी येईल आणि आपल्याला खूप चांगलं उत्पादन मिळेल.
ओके. अजून कोणाचे प्रश्न आहेत आपण विचारू काळे साहेब शकाल? बोला, काय प्रश्न आहे का? विवो आपला प्रश्न विचारू शकताय. बळीराम काळे, बाजार बळीराम वाहेगावचे काळे आमच्या आपला प्रश्न बदनापूर विचारू जवळ. शकताय. तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा. मी होय तुम्हाला होय. अनम्यूट करतो. अनम्यूट करतो मी तुम्हाला. विचारा प्रश्न काय आपला? बळीराम काळे आपला बळीराम प्रश्न. काळे, काळे साहेब विचारा. तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे, विचारू शकताय तुम्ही. किंवा तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण विचारा. तुमचा जर काही इश्यू हो असेल चॅट व्यक्ती सर, माझा एक प्रश्न आहे, त्यांनी विचारलाय. विचारलाय, पण परंतु त्यांनी त्यांना मी अनम्यूट करतोय, परंतु ते काय रिस्पॉन्स नाही त्यांचा. कदाचित आवाज जात नसेल. ओके. बाजार आपण वाहेगावचे बदनापूर हा जवळच गाव आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. घ्या घ्या घ्या. सोशल साईटवरून आलेला आहे. रवी जाधव यांचाच प्रश्न आलाय. त्यांचा प्रश्न असा आहे की सर, गादी वाफ्यावर तुरीचं चांगलं उत्पन्न निघू शकतं की आपण जी पारंपरिक पद्धतीने पेरणी करतो ह्या पद्धतीनं तुरीचं चांगलं उत्पन्न मिळू शकतं, आणि कोणती पद्धत सध्याच्या परिस्थितीमध्ये जे हवामानाची स्थिती आणि पाण्याची उपलब्धता ह्यानुसार बर, फायदेशीर ठरू शकते? नाही आपल्याला साधी पद्धतच योग्य आहे. गादी वापरामुळे खर्च वाढेल. गादी वापा हा तुरीसाठी चांगला पण आहे, परंतु तो करताना ड्रीपची पद्धत असेल तर आपण गादी वाफा करावा. ड्रीप नसेल, आपल्याला साधा असेल तर जसं मी सांगितलं की आपण तूर लागवड केल्यानंतर जर आपण 5 फुटावरती तूर लावली तर मध्ये आपण त्याच्या सरी पद्धतीने ज्याला म्हणतो आपण त्या सऱ्या काढाव्या, म्हणजे आपोआप ती गादीसारखं होईल आणि आपला खर्च पण आटोक्यात राहील. तर ह्या दोन पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. जर तुमच्याकडे पाणी असेल तर साध्या पद्धतीने लागवड करून आपण त्यात सऱ्या काढाव्या, आणि जर आपल्याकडं पाण्याची सोय असेल तर मग गादी वाफ्यावर लागवड करावी आणि ड्रीपच्या सहाय्यानं तूर लागवड करावी. ड्रीपचा खूप चांगला फायदा होतो तुरीसाठी. फक्त वारेमाप पाण्याचा वापर करायचा नाही. ड्रीप आहे म्हणून सतत चालू करायचं नाही. तुरीला अत्यंत पाणी कमी लागतं, ही बाब आपण लक्षात ठेवावी. ओके. अजून एक प्रश्न आलाय. वैशाली यांचा प्रश्न आहे, सर काय होतं की आपण बीज प्रक्रिया करायला जातो, अशा वेळेस आहे ना, कधी कधी आपले विद्यापीठाचे असतील किंवा इतर काही कृषी विज्ञान केंद्रांची जी जैविक निविष्ठ आहेत, जैविक खत आहेत की किंवा आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरतो त्या बाबी आहेत, त्या मिळाल्या नाहीत. तर अशा वेळेस आपण म्हणजे कोणती बीज प्रक्रिया करावी जेणेकरून म्हणजे प्रत्येकाची त्यावेळेस मागणी असते आणि ती मिळत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बीज प्रक्रिया करायची आहे, परंतु हम्म. आपल्याला द्रवरूप रायझोबियम किंवा हे मिळालं नाही, असंच ना? हा, येस येस, बरोबर. मला वाटतं याच्यामध्ये साहेब, माझं एक प्रामाणिक मत आहे की याच्यापासून सुटका नाही. जसं आपण गोदावरी वाणापासून आपण पर्याय नाहीये, तसंच मला वाटतं की बीज प्रक्रियेला सुद्धा पर्याय कृपया ठेवू नये. कारण आपण स्वतः ट्रायकोडर्मा किंवा स्वतः रायझोबियम तयार करणं ही प्रक्रिया खूप किचकट आहे. जरी आपण म्हटलं तरी गाईचं ते जीवामृत असेल, हा एक पर्याय म्हणून पुढे आपण आलेला आहे. काही काही प्रयोग त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंग मध्ये झालेले आहेत. जीवामृत तयार करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्याला सुद्धा बऱ्याचशा निविष्ठा लागतात, जवळपास 5, 7, 8 वस्तू लागतात त्याला. त्याला वेळ पण लागतो. तर मला वाटतं की गंधकाची मग कमीत कमी आपण करावी ट्रीटमेंट, जर आपल्याकडे बिलकुलच चान्स नसेल तर. म्हणजे जी मर किंवा इतर रोगांना आपल्याला थोडासा याच्यापासून प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. परंतु माझं परत अट्टहास राहील की आपण एकतर जीवामृत किंवा मग गंधक याच्या सुद्धा अपेक्षा माझं मत राहील रायझोबियम, स्फुरद आणि पालाश याला कृपया आपण पर्याय शोधू नये. आपल्याला आतापासून जर आपण जर थोडीशी हालचाल केली तर आपल्याला हे भरपूर मोठ्या प्रमाणात सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर ते केलं तर उत्तम राहील. पिंपळे, महेंद्र पिंपळे. डॉक्टर पिंपळे, प्रश्न विचार आपला. बोला पिंपळे सर, बोला. सर, बोला. हा नमस्कार सर. बोला. नमस्कार. सर मी ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. गंधक बर. चालतं का सर फार्मिंग साठी? गंधकाचं काही ठिकाणी मी वाचलंय ऑर्गॅनिक, कारण गंधक हे काय आहे, एलिमेंटल सल्फर एक मिळतो ना किंवा रॉक, तर तो त्यांनी राईट बहुतेक सर. कारण मिनरल स्वरूपातला जर असेल तर तो हा सर. अलाउड असतो. पण तरी मला तेवढी मला वाटतं पपिता मॅडम, आर यू देअर? एलिमेंटल किंवा सल्फर अमोनियम. चालतो सर, एलिमेंटल सल्फर चालतो. बरं, आणि अमोनियम सल्फेट सर? नाही नाही, तो चालणार नाही. म्हणजे जे नाही. जे तुम्हाला नैसर्गिक खतं आहेत, नैसर्गिक हा मिनरल्स आहेत, नॅचरल हा मिनरल्स, हा रॉक सर. फॉस्फेट आहे, हा हा एलिमेंटल सल्फर आहे,
हा हा थोडक्यात ऑर्गॅनिक म्हणजे काय आहे, तर जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे ते नाही तुम्ही सर खत म्हणून, पण तो आपण पर्याय शोधल्यासारखं आहे. खऱ्या बरोबर अर्थानं मला वाटतं की ते हरकत नाही वापरायला. ओके सर ओके धन्यवाद सर ओके. अजून कोणाचे प्रश्न आहेत आपण विचारू शकाल? हा, पुढचा एक प्रश्न आलाय सर. सचिन यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात की सर, आमच्या शेताला साईड वरून कंपाऊंड नाही, परंतु इकडं वन्य प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असतोय. अशा अरे वेळेस कोणती पिकं निवडली पाहिजे? म्हणजे आता खरीपामध्ये लागवड करायची वन्य म्हणलं. प्राणी वन्य प्राणी. वन्य प्राण्याचं त्यांनी जरा जरा थोडं सविस्तर लिहिलं असतं तर बरं झालं असतं. पण आम्ही हरणाच्या बाबतीत मी सांगतो, ती हरणाचा एक असा बाब आहे की मला माहित नाही तो कोणत्या प्राण्याबद्दल बोलतायत ते. तर वन्य प्राण्यामध्ये 3 प्राणी आपल्याकडे प्रादुर्भाव आहे. एक सर आहे सर हरिण. ते सांगतात एक मिनिट. नीलगाय, डुक्कर आणि हरण असं त्यांना सांगितलेलं आहे. एवढी तिन्ही पण विचारतात. नीलगाय हरण हा म्हणतात ना ते. हा, हरण, नीलगाय, डुक्कर. तर थोडं लॉंग टर्म पण सांगतो आणि शॉर्ट टर्म पण सांगतो मी. लॉंग टर्म मध्ये बायोफेन्स हा मला वाटतं आता येणाऱ्या काळात आपल्याला गरजेचा आहे. त्याच्यामध्ये अॅग्रो फॉरेस्ट्रीची आपण मदत घ्या. फॉरेस्ट डिपार्टमेंट याला बऱ्यापैकी आपल्याला प्रोत्साहन देतंय. विद्यापीठाने सुद्धा त्या बाबतीत पावलं उचललेली आहेत आणि ही शेतकऱ्यांसाठी सुद्धा स्कीम उपलब्ध आहे. बायोफेन्सचा अर्थ काय की पहिली लाईन आपण करवंदाची करायची. त्यानंतर आपण आपल्याकडले असं नाही की आम्ही म्हणतोय म्हणून, आपल्याकडे जे जास्तीत जास्त काटेरी वनस्पती आहेत याच्यामध्ये आपण त्या निवडायच्या आहेत आणि त्याच्या आपण 2 लाईन घ्यायच्या आहेत. त्याला ते सहाय्य पण करतायत प्लांटेशन देऊन. तर हा एक लॉंग टर्म प्लॅन आहे. शॉर्ट टर्म प्लॅन मध्ये पिकांची निवड हा पर्याय होऊ शकतो. त्याच्यामध्ये नॉन प्रेफरेबल पिकं निवडणं हा एक पर्याय आपल्या पुढे येतो. नीलगायचं खूप अवघड आहे. नीलगाय ताकदवान असते, उंच असते. परंतु मला असं लक्षात आलंय काही वर्षामध्ये की तुरीची आवड कमी आहे हरणांना. याचा अर्थ तूर खात नाही असं नाही. परंतु जर त्यांना पर्याय असेल मुगाचा, सोयाबीनचा, तर ते पर्यायी पीक म्हणून तिकडे जास्त अटॅक करतात. परंतु तुरीवर थोडा लेट अटॅक होतो त्यांचा आणि तुरीची पानं पण थोडी कडवट असतात. दुसरा बाब जर बघितलं तर मग आपण अशा पद्धतीने जर पिकं निवडली की जी नॉन प्रेफरेबल आहेत त्या त्या भागातली, जसं जवस आहे रब्बीतलं, की बऱ्यापैकी त्याला नॉन प्रेफरन्स आहे. तसं एरंडी आपल्याकडे नॉन प्रेफरेबल आहे. असे नॉन प्रेफरेबल पिकं आपल्याला घ्यावी लागतील जर खूप मोठा आपल्याकडे या वन्य प्राण्यांचा प्रादुर्भाव असेल तर. फेन्सिंग करणं, साधी फेन्सिंग करणं हा पण एक चांगला पर्याय आहे. सोलार फेन्स आजकाल मला वाटतं काही जिल्ह्यामध्ये ती स्कीम राबवली गेलेली आहे. तिचा पण वन्य प्राण्यांच्या जिल्ह्यामध्ये तर ती आहेच आहे बहुतेक. कृपया आपण चेक करून घ्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का. तर सोलार फेन्स हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. त्याचा पण आपण वापर करावा. तर आपण संपर्क करावा त्या जिल्ह्याच्या नियोजन जे बघतात त्या बाबतीतलं. तर आपल्याला निश्चितपणे याच्यामधून काही पर्याय निघू शकतो. ओके. अजून कोणाचे प्रश्न आहेत आपण विचारू शकाल? सर असं काय आहे का की बाबा मूग किंवा उडीदवर त्याचं म्हणजे त्या वन्य प्राण्यांचा अटॅक जास्त होतो, कमी होतो, असं काही असे काही मूग पिकं आहेत उडदावर का जास्त ते? होतो सर. हरणांचा प्रेफरन्स उडदाला आणि मुगाला खूप असतो. हरणापासून तर यांचं संरक्षण करणं खूप अवघड आहे कारण आम्ही स्वतः ते आमच्या कार्यालयात प्रत्येक ठिकाणी पाहतो. त्यासाठी आम्ही जी जाळीदार फेन्सिंग आहे ती करून घेतलेली आहे हरणांच्या पासून प्रादुर्भाव वाचण्यासाठी. परंतु आम्ही आता बायो फेन्सिंग हा सुद्धा आम्ही पर्याय निवडलाय. कारण तो लॉंग टर्म आहे. त्याला 2-3 वर्ष लागतील. पण मग ते एकदा जर झालं तर बायो फेन्स सुद्धा एक चांगला किकताड आहे त्याच्यामध्ये. मला वाटतं की हे पर्याय शेतकऱ्यांना चांगले माहिती आहेत. जसं मी सांगितलं की करवंद आहे किंवा आपण आपल्या भागातलं बिबाचं झाड असतं, उंच येतं ते. म्हणजे अशा आपण टप्प्याटप्प्याने 1-2 रांगा जर दिल्या ज्यांचं क्षेत्र आहे आणि ते एक सामूहिकरित्या व्हायला पाहिजे. तर तो एक सामूहिक नियोजन आवश्यक आहे रादर दॅन इंडिव्हिज्युअल फार्मर. जर आपण एक सामूहिक जर नियोजन केलं तरच वन्य प्राण्यापासून संरक्षण होतं, अन्यथा ते होत नाही. जर आपला फॉरेस्ट एरिया असेल तर त्याला फॉरेस्टच्या माध्यमातून मदतीनं आणि गावकऱ्यांच्या मदतीनं काही प्लांटेशन झालं तर ते मग फॉरेस्टमधले जनावरं आपल्याकडे येणार नाहीत. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तरच होईल. पण प्रेफरन्स जर म्हणला तर मुगा उडदाचा प्रेफरन्स हा, कारण त्याच्या शेंगा गोड असतात साधारणतः. आपण सुद्धा बघा, आपण प्रेफरेबली आपण काय खातो? मूग मूगही खातो प्रेफरेबली. त्याच्यामुळं आपली जी आवड आहे ती जवळ ज्या आहे तशा स्वरूपाचीच आहे. ओके. सर बायोफेन्सचा तुम्ही उपाय सांगितला तर तुमच्या अनुभवानुसार काय काय? बायोफेन्सचा तुम्ही उल्लेख केला
तर तुमच्या होय अनुभवानुसार त्याचं जे लागवड साहित्य आहे, म्हणजे त्याचं बियाणं होय. असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या हे कुठे फॉरेस्ट्रीकडे मिळतात मिळतं किंवा सर. अॅग्रो फॉरेस्ट्रीकडे जर आत्ताच तुम्ही मागणी केली, तसा लेट झालाय. आपण जर एप्रिल मे मध्ये मागणी केली ना, तर तेवढे ते तुम्हाला रोपं पुरवतात अॅग्रो फॉरेस्ट्रीवाले. सामाजिक वनीकरण विभागाकडे आहे. ओके ओके ओके. अजूनही खूप मोठ्या प्रमाणात देऊ शकतात हे. हम्म. बायो फेन्सिंग साठी तिकडे जी स्कीम आहे, त्याच्यामधून आपल्याला खूप मोठी मदत होईल. वाटलं तर मला अशी विनंती आहे की पुढचं एखादं लेक्चर तुम्ही बायो फेन्सवर ठेवा. ओके, कोण बोलणार असेल तर नक्की सांगा सर, आपण आपण त्या बायोफेन्सिंग. मॅडमला मी सांगतो, जे तुम्हाला नंबर पाठवतो मी नंतर सेपरेट. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला इथल्या ज्या सामाजिक वनीकरणच्या ज्या प्रमुख आहेत ना, हा हा. त्यांचा नंबर आपल्याला शेअर करतो मी. जी जी, धन्यवाद सर, धन्यवाद. कारण एक चांगला पर्याय आहे. ओके. सर, विद्यापीठात आता तुरीचं बियाणं उपलब्ध आहे का, आणि कुठलं बियाणं किती कशाचं? रुपये काय? तुरीचं बियाणं सध्या विद्यापीठात उपलब्ध आहे का, बर आणि बर बर. ओके ओके. त्याचा रेट पण सांगा, जेणेकरून बर बर माहिती बर. होईल. कुठे मिळेल ते पण सांगा. आपल्याकडं सध्या गोदावरी आता जवळपास संपत आलेली आहे. बीडीएन 716 अजून शिल्लक आहे. पण महाबीजनं ह्यावेळेस चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. महाबीजचं गोदावरीची तुम्हाला उपलब्धता खूप चांगली आहे. विद्यापीठातलं जे बियाणं आहे ते 250 रुपये प्रति किलो याप्रमाणे उपलब्ध आहे. गोदावरीचं आणि 716चं. हे दोन्ही बियाणं आपल्याला गोदावरीचं आता संपत आलेलं आहे थोडं, कारण मागणी खूप जास्त असते. पण 716चं अजून थोडंफार आहे. पण माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना की आपण महाबीजचं सुद्धा बियाणं, मी जेवढे फोन आले तर सर्वांना सांगितलं की आपण महाबीजचं बियाणं घ्यावं. आणि महाबीजचं बियाणं सुद्धा हे चांगल्या प्रमाणातलं आणि चांगल्या प्रमाणित असतं. त्याची सुद्धा एक पद्धत आहे, त्या पद्धतीत तयार झालेलं असतं. त्यामुळे विश्वासानं शेतकऱ्यांनी ते घ्यावं. जसं आम्ही काही गावं तयार केली तुरीची, गोदावरी वाणाची. माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं परत एकदा शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये तुरीचं बियाणं घ्यावं. आपल्या जर ग्रुप जर घेतली तर एकाच जर गावात एकच पीक असेल तुरीचं, तर त्या गावातल्या गोदावरीची वाणाची प्रत ही चांगली राहू शकते. एखाद्या शास्त्रज्ञाच्या मध्यस्थी त्याची आपण प्रत पण तपासून घ्यावी, जेणेकरून आपण ते बियाणं पुढच्या वर्षी वापरू शकता. तर ह्या माध्यमातून जर शेती केली तरच आपला खर्च कमी होतो. आपण जर आपलं वाण निवडलं. तर तुमचा आवाज अटकलाय. तर सर, तुम्ही स्टक झाले, स्टक. हॅलो. की जे हॅलो सर. कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञांनी शोध दादा लावलेला, सर. दादा त्याच्यामध्ये सर, फायदा होईल. थोडं हो रिपीट बोला. करा, तुमचा आवाज गेला होता. तुमचा आवाज गेला होता, थोडं रिपीट करा. आवाज गेला होता तुमचा. बर बर. आवाज आवाज हा गेला होता का? हा, गेला होता. हा, बोला, कंटिन्यू करा, थोडं रिपीट करा. कुठं मी काय कुठं सांगतो कुठे होतो मिळतं की ते सांगा. गोदावरीचं बियाणं उपलब्ध आहे, खूप कमी आहे. तर आपण महाबीजच्या बियाण्याचा वापर करावा आणि शेतकऱ्यांनी स्वतःचं बी ठेवायची एक पद्धत डेव्हलप करावी. त्यासाठी वाणांची ओळख स्वतः करून घ्यावी. जसं मी गोदावरीबद्दल सांगितलं की गोदावरीचा वाण निवड ओळखणं सोपं आहे. क्रिमिश व्हाईट फ्लॉवर आहे याचं, गोदावरीचं. क्रिमिश व्हाईट म्हणजे ज्याला आपण दुधाळ कलर, एकमेव फुल आहे त्याचं. कारण बाकी तर फुलं पिवळी असतात, पिवळसर लाल असतात. त्यामुळे हे फुल जर ओळखलं की आपल्या लक्षात येतं की आपल्याकडलं हा वाण गोदावरी आहे. आणि हे वाण आपल्या जर काही ग्रुप ऑफ फार्मरनं घेतलं, एक 10-12 शेतकऱ्यांनी, त्याचं 500 मीटर पासून याचं तुरीचं झाड नसलं पाहिजे. तर मला वाटतं याच्यासाठी सुद्धा आपण एक चांगला अभ्यास राबवावा. कारण तुरीचं, मुगाचं, उडदाचं बी दरवर्षी घ्यावं. तुरीचं थोडं अवघड आहे, पण मुग उडदाचं गरजच नाही दरवर्षी घेण्याची. तर आपला खर्च कमी होईल, मी हा मुद्दा माझा सांगत होतो. आणि 250 रुपये प्रति किलोनं आपण इथं बी विकतो आपल्या विद्यापीठात. पण ह्या वर्षी गोदावरीचं बियाणं जवळपास संपत आलेलं आहे. आणि बीडीएन 716 हा लाल वाण आहे, त्याचं उपलब्ध आहे. ओके. लागवड अजून करायची कोणाचे प्रश्न गुंडे आहेत का? अवस्था आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये पाण्याचा जर खंड पडला, 4 फुटाचे बेड पडले, 2 बेडवर लागवड करण्याची, एक बेड खाली ठेवणार, शेणखत पसरले, असे अनेक खत बघू. सर, मी प्रश्न वाचून दाखवतो, इतर अं, शेतकऱ्यांना हो एक मिनिट हो सर, प्रश्न हो. वाचून दाखवतो. वाचा सर, वाचा यावर्षी 10 वाचा. एकर गोदावरी तूर लागवड करायची. गुंडे अवस्था आणि शेंगाची अवस्था यामध्ये पाण्याचा जर खंड पडला, आपल्याला किती पाणी द्यावे लागेल? आणि आपण 4 फुटाचे बेड पाडलेले आहेत, 2 बेडवर लागवड करणार आहोत, एक बेड खाली ठेवणार आहोत. त्या यावर्षी शेणखत पसरून घेतले आहे, रासायनिक खत बिलकुल टाकलेले नाही. पण जर टाकायचे असेल तर कोणत्या अवस्थेमध्ये टाकावे, वापर करावा, आणि बायोमिक्सचा वापर कधी करावा, असा त्यांचा ठीक प्रश्न आहे. आहे, आला प्रश्न लक्षात. चांगली पद्धत आहे ही. हे मला वाटतं की जर बेडवरती तूर करायची असेल तर त्यांचं, माझं एक परत मी सांगितलं यापूर्वी की त्यासाठी ड्रिपचा वापर असलेला बरा राहील.
कारण पाण्याचा जर वापर म्हणला तर ड्रिपचा जर नसेल आणि पाण्याचा खंड पडला तर बेडवर लवकर पिकं सुकतात. त्यामुळं जर गादीवाप असेल तर ड्रीप कंपल्सरी. एक. नंबर 2, आपण जर शेणखत जर टाकलं असेल तर आपली गरजच खूप कमी होणार आहे. कारण शेणखतामधून बऱ्यापैकी स्फुरद, पालाश मिळणार आहे. कारण 0.5, 1 आणि 0.5% मध्ये ते मिळतं. म्हणजे जर शेणखताची मला मात्रा कळली तर बरं झालं असतं. आपण फक्त लिहिलंय की शेणखत पसरून घेतलं आहे. समजा आता मी इथं गृहीत धरतो की 4 टन ते 5 टनापर्यंत जर आपण जर टाकलं असेल हेक्टरी, म्हणजे एकरी 2 टन, तर आपली रिक्वायरमेंट खूप कमी होऊन जाईल. त्या प्रमाणात आपल्याला जर गरज वाटत असेल तरच आपण ह्या वर्षी वापरावा. जर आपल्याला पानांचा जर कलर पिवळसर, जर पानांचा कलर करडा, तपकिरी दिसत असेल तर मग स्फुरद, असं जर ओळख वाटली तरच आपण घ्यावा. नाहीतर आपण फॉलिओ स्प्रेच्या माध्यमातून जरी आपण जर खत टाकला आणि फक्त स्फुरदची जर मात्रा दिली, स्फुरदसाठी आपण ट्रिपल सुपर फॉस्फेट हे खत वापरलं तर गंधकाची त्यामधून गरज पूर्ण होते. ट्रिपल सुपर फॉस्फेट आपण टाकून द्या. एकरी 2 टाकलेले आहेत. ओके. तर मग आपण ट्रिपल सुपर फॉस्फेट टाका. बरं. ट्रिपल सुपर फॉस्फेट मधून गंधक आणि स्फुरद मिळून जाईल बेडमध्ये. आणि नंतरची जेव्हा आपल्याला लक्षात येतं की एखाद्या 15 दिवसानंतर मग आपण गरज बघून आपण तेवढं नत्र आपल्या एकरी 1 बॅग आपल्याला जर म्हणलं एकरी अर्धा बॅग सुद्धा लागत नाही, कारण आपला ऑलरेडी आपण शेणखत टाकलेलं आहे. म्हणजे साधारणतः 20 किलो फक्त आपण हे वापरावं फॉस्फेटचे. आपल्याला साधारणतः 1.5 पोतं एवढाच आपल्याला खत लागेल एकरी. तो बास होऊन जाईल आणि पोटॅशची मला वाटत नाही गरज पडेल मग. आणि शेणखत टाकल्यामुळं प्रत्येक ह्याच्यामध्ये बाकी मायक्रोन्युट्रिएंट वगैरेची आता तरी गरज नाही, त्यामुळे ते वापरण्याची गरज नाही. आणि पाण्याचं म्हणताय तर पाणी आपल्याला अं, 2च पाणी द्यायचे. पाण्याचा फक्त ड्रीप जर, कारण गादी वाफ्याचं काय होतं की जेव्हा पाणी थांबतं, खंड पडतो, तेव्हा गादी वाफ्यातलं पाणी हे खाली जाणार, मुवमेंट हे खाली होणार. तेव्हा ड्रीप असेल तर मग ड्रीपची व्यवस्था नसेल तर मग आपण कसं पाण्याचं त्याचं नियोजन कसं करायचं हा माझ्यापुढे प्रश्न आहे. मग डिस्टर्ब बिलकुल करू नका. आता बेड तुम्ही केलेत ना आता, तर बेडला आता जितकी तुम्ही डिस्टर्ब कमी कराल तेवढं त्यातून मुवमेंट कमी होत राहील. कारण ह्याच्यामधलं मग काय करायचं, त्या 2 बेडमध्ये थोडं पाणी वाया जाणार नाही म्हणून असे मध्ये हे करा, त्याला पाण्याला अडवा, म्हणजे पाणी ते थांबेल आपल्या वाफ्यामध्ये. म्हणजे मग पाण्याचा जो स्तर आहे तो चांगला राहील. मग तुम्हाला 2 ओके. पाणी द्यावे लागतील. 2 बेडच्या मध्ये ते साधारणतः कळी अवस्था आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत. ठीक आहे. हो, धन्यवाद सर. हा, पिंपळे आपला प्रश्न आहे. महेंद्र पिंपळे, डॉक्टर महेंद्र पिंपळे विचारा. हा सर. झाला होता प्रश्न त्यांचा. बोला. विचारा. आणि परत प्रश्न आहे त्यांचा. एक होय थोडा होय छोटासा विचार. प्रश्न ऐकू येतं सर? हो हा विचारा. सर, मी एक खरोळा सेवा सहकारी संस्थेचा मी संचालक आहे. बर. तर आमच्या सभासद शेतकरी सभासदासाठी बी बियाणं वगैरे मागवायचं असलं, म्हणजे आजकाल मार्केटमध्ये गेलं तर गॅरंटी असते ना असते, तर विद्यापीठामध्ये किंवा असं कुठलं तरी असं ठिकाण आहे का, म्हणजे क्वालिटी बियाणं मिळेल आम्हाला, आणि लमसम ऑर्डर दिली तर थोडं सेफ, म्हणजे म्हणजे कमी पडेल शेतकऱ्यासाठी. आलं लक्षात. आता आपल्या हा सर. विद्यापीठाचं असं आहे की आपल्याला लमसम दिलं किंवा एक जरी आला, आपला रेट बदलत नाही. बरोबर. मी पिंपळे साहेब, मी आपल्याला रिक्वेस्ट करेल की तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करा एकत्रित येऊन. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून आपण इथून ब्रीडरशीट घेऊ शकता विद्यापीठाचं. आणि ब्रीडरशीट घेतलं की मग आपल्याला ते पुढच्या वर्षी ते बी प्रमाणित करता येतं, म्हणजे फाउंडेशन करतात त्याचं. फाउंडेशन झालं की त्याचं सर्टिफाईड करता येतं. हा एक खूप चांगला पर्याय आहे शेतकऱ्यांसाठी. आणि तुमच्यासारखे जर शेतकऱ्याच्या मध्ये आले तर निश्चितपणे उत्तम जे काही क्वालिटीचं जे बियाणं आहे ते शेतकऱ्यापर्यंत जाण्यामध्ये विद्यापीठाची भूमिका अजून चांगली होईल. ऑलरेडी खूप शेतकरी गट, उत्पादक गट म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी, ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही देऊ शकतो. मध्ये मध्ये शेतकरी गटाला देत होते पण ती आता पद्धत बंद झाली आहे. आता आपल्याला बियाणं द्यायचं असल्यास शेतकरी उत्पादक कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं त्या माध्यमातून आपण बियाणं घ्यावं आणि बियाणं वाढवावं, हा चांगला पर्याय आहे. आपल्याला काही शेतकरी उत्पादक कंपन्याचे नंबर मी असतील बाजारात आपल्या आजूबाजूला, त्यांचं आपण बियाणं घेऊ शकतो. ओके, धन्यवाद. पुढचा प्रश्न घेतो. युट्यूबवरून आलेला प्रश्न आहे. विकास यांचा प्रश्न आहे. सर, आपण आंतरपीक घेताना सोयाबीन आणि तूर किंवा अजून काही तुमच्याकडे काही असे रोल हे आहेत की बाबा
ही पिकं तुम्ही आंतरपीक तुरी बरोबर घ्याल तर ते फायदेशीर ठरू शकतं चांगल्या प्रकारे हे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता मला शेतकऱ्यांचा एरिया माहित नाही, पण मी माझा अनुभव सांगतो की सर्वसमावेशकपणे आपण जे आंतरपीक सांगतो ते तूर अधिक सोयाबीन तो ही सांगतो, कारण आपली सर्वात जास्त प्रचलित अशी आहे ती. पण याचा अर्थ तीच चांगली आहे असं नाही. तर माझा अनुभव सांगतो की तूर अधिक एका शेतकऱ्यानं कोबी केली होती संभाजीनगरच्या बाजूला, करमाड गावाच्या बाजूला. तर तिथं त्यांना उत्पादन आलं, भरपूर मोठ्या प्रमाणात आलं आंतरपिकाचं. ते कोणतं होतं? कोबी. कारण त्यांनी कोबीच्या 2 ओळी 8 फुटावरती तूर घेतली होती आणि 2 ओळीतून. पण कोबीचं काय आहे, की आपल्याला माहिती आहे आता ह्या वर्षीची सुद्धा परिस्थिती पहा तुम्ही. जून जुलैमध्ये कोबीचा रेट काय राहील याचा तुम्ही अंदाज घेतला, आपल्या आसपासची लागवड पाहिली, आपल्या जवळ कुठलं गाव आहे हे पाहून त्या शेतकऱ्याला तो इतका फायदा झाला की त्याला जवळपास ₹1,25,00,000 एकरी केवळ त्या कोबीचे झाले होते. तर तुमचं उत्पादन कसं वाढेल ह्याचा थोडासा अंदाज येत नाही. परंतु अशा पद्धतीच्या आंतरपीक पद्धती तुम्ही विचार करू शकता, की जे फक्त 60 ते 65 दिवसाचं पीक आहे. तर अशा पद्धतीनं काही नवीनतम प्रयोग सुद्धा आपण आंतरपीक म्हणून घेता येतात. परंतु ज्यांच्याकडे थोडी मजुरांची कमतरता आहे, लागवडीला मजूर लागतात, काढायला परत मजूर लागतात. काही भागामध्ये तूर अधिक मिरचीचा पण प्रयोग झालेला आहे. जसं बीड जिल्ह्यामध्ये आहे, आष्टी पाटोदा भागात तूर अधिक मिरची. आपल्याकडली जुन्या पद्धती आहेत त्या तूर अधिक उडीद आहे, तूर अधिक मूग आहे, तूर अधिक सोयाबीन आहे, तूर अधिक बाजरी आहे. पर्याय खूप उपलब्ध आहेत. पर्याय खूप उपलब्ध आहेत. फक्त मला वाटतं की आपल्याकडे काय गरज आहे, आपल्याकडे जनावर आहेत. म्हणून मी ह्या वर्षी जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलं की तूर अधिक स्वीट कॉर्न किंवा तूर अधिक बेबी कॉर्न हा मला चांगला पर्याय वाटतो ज्यांच्याकडे जनावर आहेत. कारण फायदा काय होईल की स्वीट कॉर्न बेबी कॉर्न हा तुम्ही उत्पादन घेऊन बाजारात नेऊ शकता आणि जनावरांना चारा होईल. असे थोडस आपली गरज बघून आपण आंतरपीक निवडायचं. ओके, पुढचा प्रश्न आलाय मी अविनाश प्लीज इथे एक सांगतो, अर्जुनी साहेबांचा मेसेज आहे सर्वांना की आमच्याकडे त्यांनी बिया त्यांच्याकडे उपलब्ध असते लिहित आहेत. तर सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. पुढे पुढचा प्रश्न सर अविनाश सावंत यांचा आहे की समजा बियाणं उगवलंच नाही, त्याचा हो. उगवण्याच्या संदर्भात काही अडचण आली अशा किंवा हम्म, काय करतात लोक फसवतात, तर अशा वेळेस हम्म. शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि ह्याचं जर म्हणजे कुठं कंप्लेंट करायची असेल किंवा पुढे काय कार्यवाही करावी याच्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके, ओके. हा थोडा वेगळा प्रश्न आहे. सोयाबीन बद्दल हा विषय जास्त येतो. माझा जो अनुभव येतो त्याचं डेप्थ ऑफ सोईंग कारण आहे, सॉइल मॉइश्चर कारण आहे. तुरीमध्ये मी जेवढ्या आतापर्यंत कंप्लेंट पाहिल्या त्यामध्ये उगवणीची जवळपास कंप्लेंट नाहीये. परंतु कोणत्याही म्हणजे खरीपाच्या पूर्व आपण तयारी जर म्हणता येईल तर ही एक तयारी आहे महत्वाची. मला सर्वांना विनंती आहे परत एकदा की आपण सर्वांनी ही नोंद घ्यावी. आपल्याकडे जे काही बियाणं आहे, आता पाऊस पडलेला आहे काही भागात किंवा पडत असेल, पाऊस पडण्याच्या अगोदर आपण एक 100 बियाणे प्रत्येक आपल्या ज्याकडे 2-3 पिकं घ्यायची आपल्या शेतामध्ये त्यांचं गोणपाट घ्यायचं, त्याला मॉइश्चर ओलं करायचंय आणि 100 बियाणे आपल्या त्या गोणपाटावरती टाकून त्याला रोल करून ठेवायचंय आणि 2-3 दिवसानं त्याचं बघत राहायचं की त्यातले किती उगवले आणि किती उगवले नाही. आपल्याला कळून जाईल की 100 पैकी जर 90 बियाणे जर 90च्या पुढे जर उगवले तर आपली उगवण क्षमता चांगली आहे आणि मग आपण बिनधास्त ती जमिनीत आपण पेरू शकतो. ही सर्व पिकांसाठी सर्व शेतकऱ्यांनी करावायची बाब आहे. म्हणजे आपल्याकडलं जर घरचं जरी बियाणं वापरायचं असलं आणि आपण बाहेर जरी आणलं तर ह्याच प्रक्रियेने आपल्याला जायचंय पुढं. आपण शेतात टाकावं मग ते उगवणार नाही मग मी कंप्लेंट करेल, मला वाटत नाही हा योग्य पर्याय आहे. पहिला पर्याय आहे की आपण आत्ताच आपली वेळ आहे, तर वेळ आहे तर मग आपण गोणपाट एक साधं घेऊन आपल्याकडे जे काही बियाणं आज उपलब्ध आहे, जे काही बाहेरून आणलंय त्या बियाण्याची आपण कृपया उगवण तपासणी करावी. अतिशय सोपी पद्धत आहे मी सांगितलेली. आणि जर कंप्लेंटच म्हटलं तर ती खूप लेट झालेली, म्हणजे त्याचं काय आपला वेळ जाईल, आपल्याला त्रास होईल, आपल्याला परत त्याचा स्ट्रेस येईल. त्यापेक्षा हा पर्याय निवडावा. कंप्लेंट म्हणाल तर कृषी विभागाकडे कंप्लेंट करावं लागते. आपल्याला त्यासाठी त्या जे काही लेबल आहे त्या लेबल कडून बॅग न फोडता ते पाठीमागच्या साईडनं बॅग फोडायचे, लेबल इंटॅक्ट ठेवायचे, ते बी वापरायचे आणि ते बी उगवून आलं नाही तर ते टॅग म्हणजे जी काही तुम्ही बियाणं आणलंय त्याची पावती विकत घेतलेली आणि हे घेऊन आपल्याला कृषी विभागाकडे कंप्लेंट करायची. ओके सर, अशा वेळेस आपण घरगुती बियाणं वापरत असेल तरी पण आपण उगवण क्षमता चाचणी करणं
आवश्यक आहे ना. होय, घरगुती बियाणं आवश्यक. वापरत असेल तरी पण आपण उगवण कोणतं पण क्षमता चाचणी कर. आपलं किंवा बाहेरचं कोणतंही बियाणं वापरायचं असेल तर शेतकरी मित्रांनी कृपया आजचा एक महत्वाचा संदेश आहे की आपण आपली बियाण्याची आपण स्वतः उगवण क्षमता तपासणी करून घ्यावी. मी तुरीच्या बाबतीत जर एक प्रश्न होता सर, की हं, आता समजा बियाणं उपलब्ध नाही झालं तर मागील हं. वर्षाचं बियाणं घरातली बियाणं समजून बिंदास चला ते बिंदास वापर. वापरलं तर मला अजून ह्याला एक जोडून प्रश्न आहे की अजून समजा त्याच्या मागच्या वर्षीचा आपण वापरू शकतो का? हं. म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वापरू शकतो का? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि उगवण क्षमता चाचणी करणं हे कितपत म्हणजे ते त्याला महत्वपूर्ण ठरू शकतं अशा वेळेस? ड्रोन मीटिंग मध्ये बोलतो. तर मला असं वाटतं की 2 वर्षापूर्वीच किंवा आम्ही वापरलेत बियाणे स्वतः जर अनुभव सांगायचा झाला तर पण त्याला परत एकदा तोच पर्याय की त्याची तपासणी करून घ्यायची उगवण क्षमता पाकडून स्वच्छ काढणे, किडलेलं नसावं, त्याच्यामध्ये कसली घाण नसावी. बऱ्याचदा 2 वर्षाचं मला डाऊट आहे की तुरीचं बियाणं किडलेलं राहिलं तर मग अवघड होतं. तरी पण त्या बियाण्याची पहिली गोष्ट ते चांगलं असेल, इंटॅक्ट असेल तर बिनधास्त वापरावं. जर किडलेलं असेल तर मग वापरण्यात काही अर्थ नाही. तरी पण त्याची उगवण क्षमता राहते. बऱ्याच तुरीमध्ये असं दिसून आलंय. तर मग आपण सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आपण स्वच्छ करून घ्यावं बियाणं 2 वर्षापूर्वीचं असेल तर आणि त्याची परत मी जसं सांगितलं तशी उगवण क्षमता आपण तपासणी करावी. वाटल्यास 2दा तपासणी करावी अशा बियाण्याची. आपण नॉर्मली एकदा सांगतो. तर मग अशा वेळेस आपण बियाण्याची संख्या वाढवायची. 100च्या ऐवजी आपण 2 गोणपाट घ्यायचे 100-100चे आणि 2 गोणपाटावरती आपण त्याचे 2 सॅम्पल काढावे आणि त्याची उगवण क्षमता तपासावी. अगोदर स्वच्छ करावं आणि मग त्याची करावी. ह्या अशा बियाण्याला ट्रीटमेंट खूप महत्वाची आहे. सीड ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस ओल्ड सीड्स कारण त्याची उगवण क्षमता आपल्याला चांगली करायची आहे. मग त्यासाठी तुम्ही GA3 चा पण वापर करू शकता की जिथून आपलं उगवण क्षमता अजून चांगली होऊ शकते. ओके. पुढचा प्रश्न घेतो. आपण जर तुरीला जर आपण ठिबक वापरत असेल तर अशा वेळेस ते ठिबक वर म्हणजे अंथरून वापरावं का ते खाली पुरून त्याचा वापर करावा ह्याच्याबद्दल काय सांगाल? काय 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 लास्टला जर नाही आपण आवाज. ठिबक वापरत असेल तर ते हा. वर अंतरून म्हणजे जमिनीवर अंतरून वापरणं आवश्यक आहे की जमिनीतून खालून पुरून ते वापरणं आवश्यक आहे? ते काय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? यानं काय मोठं आजकाल आलेत जमिनीतले पण आलेत सगळ्या ड्रिप लाईन्स. तुरीच्या बाबतीत म्हणाल तर ऊसासारखं अजून त्यात काही जास्त प्रॉब्लेम नाहीये आणि याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला ती काढावं लागते नंतर लगेच एक 6-7 महिन्यात. तर मला वाटतं ते वर टाकलेली बरी राहील मग खर्चही कमी होतो, ओढणंही सोपं जातं आणि ऊसाच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. त्याच्यामध्ये ऊस कट करताना तो ड्रिप तुटली जाते. तसं तुरीमध्ये नाहीये. तर मला वाटतं की याच्यामध्ये वरती जर राहिलेली असली लाईन तर ती इट्स ओके. ओके. खत देण्याच्या पण पद्धतीमध्ये आजकाल त्या आपण इनलाईन ज्या सबसर्फेस ड्रिप आल्यात, त्याचा फायदा असा असतो की आपल्याला पाणी जर दिसत नसलं तरी पाण्याचा अपव्यय खूप कमी होतो. इव्हॅपोरेशन लॉसेस खूप कमी होतात. म्हणून सबसर्फेस ड्रिप हा जो कन्सेप्ट आता आलेला आहे, तो नवीन आहे. पण त्यासाठी अवांतर खर्च होत असेल तर ह्या वर्षी टाळावा. ह्या वर्षी मला वाटतं की जितका कमीत कमी खर्च होईल ते शेतकऱ्यांनी पाहावं. ज्या आपल्या पूर्वीच्या निविष्ठा आहेत, पूर्वीची गोष्ट आहे तिचाच आपण वापर करावा. कारण अशा एल निनोच्या वर्षांमध्ये अधिक खर्चाच्या पर्याय सांगणं मला योग्य वाटत नाही. ओके. सर खत देण्याच्या पद्धतीचा एक प्रश्न आहे की ते खत देताना आपण त्याच्या म्हणजे मुळाच्या कक्षेत देणं आवश्यक आहे का ते म्हणजे ते कसं यावं म्हणजे खत देण्याच्या पद्धतीत हे पहा, जर तुरीमध्ये? जिरायत असेल तर पर्यायच नाही, पेरणीच्या द्वारेच द्यायचे. जिरायत शेतकऱ्यांनी दुसरा पर्याय न शोधता पेरणीच्या वेळेसच नत्र, पेरणीच्या वेळेसच पुरत आणि पेरणीच्या वेळेसच पालाश द्यावा. फक्त काही बेडवरच्या शेतकऱ्यांना मी सांगितलं की त्यांचं बेड असल्यामुळं पेरणी अवघड जाते. कारण त्यांनी बेड करून ठेवलेलं आहे. मग त्यांना तो तिथं मिसळणं हाच एक पर्याय आहे सध्या पेरणीच्या अगोदर. म्हणजे पेरणी टोकनच्या अगोदर किंवा रिंग मेथडनं पण देऊ शकतो. पण रिंग मेथडनं अजून लेबर कॉस्ट वाढते. जर तो स्वतः शेतकरी काम करणार असेल, तर मग त्याला तो ड्रिप न देऊ शकतो म्हणजे जागेवर देऊ शकतो. पण नॉर्मल जो शेतकरी आहे, जो जिरायत आहे, त्यांना पर्याय एकच की आपण पेरणीच्या अगोदर आपल्या पेरणीसोबत खत पेरून द्यायचं नत्र, स्फुरद आणि पालाश. राहिला प्रश्न ड्रिपवाल्यांसाठी त्यांना मात्र पर्याय उपलब्ध आहे. तो का पर्याय उपलब्ध आहे? कारण ते विद्राव्य खताद्वारे खत देऊ शकतात. त्यामुळे पद्धती 2 एक जिरायतसाठी पेरणीच्या माध्यमातून पेरून खत द्यायचं आहे. नंबर 2 ड्रिप ड्रिप जर असेल तर आपण ड्रिपमध्ये विद्राव्य खताद्वारे खत द्यायचं. सर आता तुम्ही सांगितलंच पण त्यात जर आपल्याला
ड्रीप आणि जर आपण वरून फवारणी करायची असेल खतांची, तर त्यातलं कोणतं परिणामकारक आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये सर काय माहिती का, तुम्ही जर रिसर्च आर्टिकल पण पाहिले, बोरॉन मॉलिब्डेनम यांचं जमिनीतूनच उपलब्धतेचा विषय आहे, परंतु सीड ट्रीटमेंटद्वारे आपण देऊ शकता किंवा पण ह्यांचे वापर तुम्हाला फॉलियर स्प्रेद्वारे खूप चांगला होतो, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा. हे आपण जमिनीतून का द्यायचे, तर जमिनीतली आपली कमतरता भरून निघण्यासाठी द्यायचे बेसिकली, बरोबर. त्यामुळं जर उपलब्ध जर विचार घेत असाल तर फॉलियर ऍप्लिकेशन ऑफ मायक्रोन्युट्रिएंट हा पर्याय चांगला, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरासाठी फॉलियर ऍप्लिकेशन. परंतु स्फुरद आणि पालाशची जर उपलब्ध वाढवायची असेल तर विद्राव्य खत हा बेस्ट ड्रिपचा. पण ड्रिपचा पर्याय सर्व शेतकऱ्यांना आहे का योग्य, तो बघावा लागेल. ह्या वर्षी खर्च करणं तेवढं चांगलं नाही, पण ज्यांना अश्युअर्ड आहे की माझ्याकडे पाणी कमी पण आहे, त्यांनी ड्रिपचा निश्चितपणे ह्या वर्षी विचार करा. हॅलो सर, तुम्ही स्टक झाले, आवाज गेला सर बसेल, तुमचा. पाण्याची गरज खूप कमी राहील, त्याच्यामुळे आपण तो वापरावा. आणि राहिला विषय याच्यामध्ये तुम्ही जर नॉर्मल असेल तर मग नॉर्मल पण आवाज नाही का? हा, आता कंटिन्यू करा सर, कंटिन्यू करा. अटकलं होतं. बोला. येतोय ना आवाज? हा, आता येतोय, बोला. ओके. तर मी एवढंच सांगत होतो सर की आपण जो प्रश्न विचारला ना खताच्या बाबतीतला, त्याचं मी उत्तर दिलं की जो खत देण्याच्या पद्धती आहेत किंवा कसं, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की पेरणीद्वारे आणि जर असेल तर विद्राव्याद्वारे तुम्हाला. सर लेफ्ट झाले माहितीप्रमाणे. हॅलो, लेफ्ट झाले, जरा एक मिनिट. तर म्हणजे थोडं नेटवर्क इश्यू आहे वाटते हा, सर. नेटवर्क इश्यू आहे, एकदा बघूया जॉईन होत आहेत का. तोपर्यंत आपण सरांचा नंबर शेअर करून देऊया. हा, सर, नंबर शेअर करू शकतो. हा, तुम्ही सांगाल का हॅलो, सर? तुम्ही सांगा. दादा सर, हा आवाज येतोय? बाहेर पडतो, रेंज इश्यू आहे. ठीक हा, आहे सर, झालं का, उत्तर मिळालं का? हा, ठीक आहे. तुम्ही सांगितलं पोलिसच्या आणि ह्याच्या संदर्भात. आपण आता शेवटचे दोन प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया. हो, भरपूर सर, वेळ आपल्याला झाला. जर बियाणं जर आपल्याला साठवायचं असेल पुढच्या वर्षीसाठी, तर ते कसं साठवावं असा एक प्रश्न आलाय. बियाणं साठवायचं असेल तर मी हा प्रश्नाचं उत्तर दिलंय, परत मला सांगायला आवडेल तरी पण. हा आपण गोदावरीच्या बाबतीत मी 4-5 गावं सांगेल की जी गोदावरीचं त्याला म्हणतो ना प्रसार माध्यम ठरली आहेत. जसं संभाजीनगर मधलं खातगाव म्हणून गाव आहे, जालना जिल्ह्यामध्ये वाला म्हणून गाव आहे, करमाळ्यामध्ये पिसुरे म्हणून गाव आहे. म्हणजे एकच पीक एकाच गावात जर निवडलं, जर 10-20 शेतकऱ्यांनी ते पीक घेतलं, तर गोदावरीचा जो डिस्टन्स आहे तो 500 मीटर त्याच्यापासून दुसरं तुरीचं झाड नकोय, म्हणजे उदाहरणार्थ 800 कुठली दुसरी जात नकोय. गोदावरी जात चालेल, परंतु गोदावरी शिवाय दुसरी जात नकोय. अशा पद्धतीने जर असेल गोदावरी, किंवा म्हणजे आपले 716 घ्यायचे तर 716, तुरीचं डिस्टन्स आहे 500 मीटर पर्यंत आहे. चांगलं आपल्या क्षमता ठेवण्यासाठी, गुणवत्ता ठेवण्यासाठी, कारण याचं क्रॉसिंग होतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या वनाची आपल्याला ठेवायची इच्छा असेल तर एक 4-5 जणांनी ग्रुप करायचा आहे, आणि मग ज्याचा बेस्ट प्लॉट आहे, ज्याच्यामध्ये बिलकुल भेसळ नाही, तो त्या प्लॉटचा आपण बी ठेवायचं पुढच्या वर्षासाठी. अशा पद्धतीने परंतु मी लावली गोदावरी आणि बाजूला लावली 711, मग ते बी कसं ठेवणार आपण? कारण त्याचं मग क्रॉसिंग होईल, त्याची आपल्याला गुणवत्ता चांगली राहणार नाही. तर आपल्याला जर बियाणं आपलं स्वतःचं ठेवायचं असेल, तर आपल्याला असं बघावं लागेल की आपलं शेत कोणत्या स्थानावर आहे, तिथून 500 मीटर कोणत्याही दुसऱ्या तुरीची लागवड नाही. असं जर आपलं समजा 10-15 एकरातला एखादा भाग असेल, त्या भागातला आपण बी पुढच्या वर्षासाठी ठेवावं. त्याची मग ओके. आणि त्या शक्यतो त्या आपण टॅग कराव्या. ज्या झाडाला माल चांगला आहे त्याला टॅग करावं. ज्या झाडांना रोग नाही, कीड नाही, त्या झाडाला लाल किंवा आपलं जे काही कलर आहे तो कॉमन कलर मध्ये, आणि ते झाड आपण नंतर बाजूला काढावे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही निवड जर केली, म्हणजे एक तर प्लॉट, दुसरी गोष्ट त्याच्यापासूनचं अंतर, आणि तिसरी गोष्ट झाडांची निवड, एक नंबर आपल्याकडे बी राहील नंतरच्या वर्षासाठी. ओके, धन्यवाद सर. आपण Thank अजून काही प्रश्न असेल तर कृपया तुम्ही सरांना संपर्क साधून आपल्या प्रश्नाचं शंकेचं निरसन करून घेऊ शकाल. सर, तुमचा संपर्क क्रमांक सांगून द्या, जेणेकरून कुणाला प्रश्न असेल तर ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून हो. तुम्हाला कॉल करून 75 शंका निरसन करू.
08-28-51. मी चॅट बॉक्स मध्ये पण लिहिलंय. ओके, आणि कृपया धन्यवाद सर. सर्वांनी तो घ्यावा. मी रिपीट करतो 7588-082-851. डॉक्टर किरण जाधव यांना तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉल करूनही तुमच्या शंकेचं निरसन करून घेऊ शकाल. खूप खूप धन्यवाद सर. मी बरोबर. यापुढील कार्यक्रमाचं सूत्र Thank you. डॉक्टर गौरखेडे मॅडम यांच्याकडे देतोय. खूप खूप धन्यवाद सर. आपण आमच्या सर्व शेतकरी बंधूंना खूप छान असं मार्गदर्शन केलं. मला वाटते सर्वच जे प्रश्न होते सर्वांचं निरासन झालं. त्यात नवीन प्रश्नही आपल्या शेतकरी बंधूंनी विचारले. जसं बायोफेन्सिंग बद्दलही आपण खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले खूप धन्यवाद सर. सर परत एक चॅट बॉक्स मध्ये असा एक प्रश्न आहे की बायोमिक्स हे यवतमाळला भेटेल का? तर त्या शेतकऱ्यांना आपल्याला सांगते की हो, आपले एक प्रश्न आला आम्हाला होता. हो हो हो. पाठवू शकतात तिथे है ना. हम्म. ते हो हो होतं हो. आणि महेंद्र अर्जुने. आपले हो हो हो. हा, हा. वसंतराव नाईक निश्चितपणे. मराठवाडा. हो हो हो. येस सर. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सेंद्रिय शेती या संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र याच्यातर्फे डॉक्टर के.टी. जाधव सरांनी आज आपल्याला खूप छान असे मार्गदर्शन केले आहे. आमच्या सर्व टीमच्या वतीने आपले खूप खूप आभार सर. आज आपल्यासोबत माननीय कुलगुरू साहेब हेही आपल्यासोबत जुळले होते. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आणि हा जो काही कार्यक्रम आम्ही राबवतो हा सरांच्या मार्गदर्शनाखालीच राबवतो आणि आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे शेतकरी देव भव. हे जे काही आमच्या विद्यापीठाची जी वृद्धी होत आहे ही आपल्या शेतकरी बंधूंच्या प्रेमापोटीच होते आहे आणि त्यांच्याशिवाय खरंच हे शक्य नव्हतं. सर्व उपस्थित शेतकरी बंधूंचे खूप खूप आभार. सर्वांचे आभार. बागल सरांचे खूप खूप आभार आणि आपण आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो. धन्यवाद सर्वांचे.